नमस्कार. कोरोना गंभीरच आहे. आकडेवारी कोणतीच मी देणार नाही. टेक्निकल लेक्चर नाही. आणि आकडेवारी देऊन फायदा काय? आकडेवारी रोज आपल्याला टी व्हीवर दिसते. आपण पागल झालो आकडेवारी बघून. तुम्हाला आठवतं मागच्या वर्षी आपण वर्ल्डोमीटर बघायचं, कोणत्या देशाचं किती झाले, आपला नंबर कितवा आहे, मग आपण अजून 123वे आहे, म्हणजे आपलं कसं छान चालू आहे. मग आपण 67वे आलो, मग आपण 32वे आलो, मग आपण कितवे आलो, मग आपण ऑलमोस्ट ऑल टॉपर झालो, मग आपण ते पाहणं सोडून दिलं. आता पाहिलं मागच्या 6 महिन्यात कोणी वर्ल्डोमीटर पाहिला? आय एम डॅम शुअर किसीने नाही देखा होगा. नवीनच कोणाला कळलं असेल, त्यांनी पाहिलं असेल तर माहीत नाही. भयंकर आकडेवारी झाली. जी मागच्या वर्षी देशाची होती ती राज्याची, जी मागच्या वर्षी राज्याची होती आपली ती नॅचरली एकेका जिल्ह्याची, जी जिल्ह्याची होती ती एकेका शहराची. एक शहर नुसतं नागपूर किंवा इव्हन आमचा अकोला किंवा काय यवतमाळ किंवा महाराष्ट्रातलं कोणतंही गाव किंवा औरंगाबाद, पुणे, नागपूर, मुंबईचा प्रश्नच नाही. भयान आकडे वाढत आहेत. असे आकडे वाढत आहेत, विचित्र. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की इट्स ऑल ए न्यू. एव्हरीथिंग इज अ न्यू. डॉक्टर्सला सुद्धा माहीत नव्हतं. हे आपल्याला कधीतरी ॲक्सेप्ट करायलाच लागणार आहे. बिकॉज दॅट वॉज अ न्यू थिंग दॅट इज नाव. दॅट इज नॉट दॅट न्यू व्हॉट इट वॉज 1 year बॅक. सरकार कशी काय करतायत, राज्य सरकार काय करतंय, केंद्र सरकार काय करताय, हा त्याच्याकडे बोट दाखवतो, तो याच्याकडे बोट दाखवतो. यांनी पहिले असं का नाही केलं, त्यांनी तसं का नाही केलं. मला मान्य आहे, कदाचित शक्य आहे. मी काय सरकारचा प्रवक्ता म्हणून थोडी ना बसलो. सरकारच्या काही चुका होत असतील, मला नाही माहीत, होत असतीलही. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की सरकार करतंही हे नवीन आहे. सरकार काय असं काय दरवर्षी काय कोरोनाची साथ थोडी ना काय हँडल करते. जसं दिल्लीला नाही का पोल्युशन जसं कॉमन आहे, तिथे कसं हँडल करायचं हे कम्पॅरेटिव्हली आपल्याजवळ काहीतरी डाटा बँक आहे, डाटा बेस आहे, काहीतरी मागचे डिसिजन्स आहे, ते इम्प्लिमेंटेशन आहे, ऑड इव्हन फॉर्म्युला आहे किंवा बाकीचे कोणते संकट. सरकारजवळ ती पूर किंवा आवर्षण झालं काहीतरी तर नुकसान भरपाई कशी द्यायची याचा एक काहीतरी सरकारजवळ प्रोग्राम आहे. सरकारचं चुकतही असेल तो विषय नाही, पण कोरोनाच्या याची कोणाजवळ उपाययोजना किंवा अशी कॉन्क्रीट गाईडलाईन आहे का, याचं उत्तर नाही हेच आहे. आणि मग राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवतोय, केंद्र सरकार राज्याकडे बोट दाखवतोय. हा म्हणतो त्यांनी आम्हाला काही दिलं नाही, ते म्हणतात आम्ही तर दिलं, यांनीच ते वापरलं नाही, काय झालं काय नाही, हे सगळं चाललं आहे. शक्यता आहे की हॉस्पिटल्समधले डॉक्टर जे आहेत त्यांच्याकडून क्षुल्लक काही चुका होत असतील. 12-12, 18-18 तास इतक्या अशा जीवघेण्या वातावरणात काम केल्यानंतर त्यांच्याकडूनही काही स्लिप्स किंवा एरर्स किंवा मिस्टेक्स होत असतीलही. त्यात चुकाच फक्त हायलाईट किंवा हे करून आपण पाहणार असू किंवा दाखवणार असू कुठे, म्हणजे मीडियावर किंवा याच्यावर आपल्याला तसं दिसणार असेल. मला असं वाटतं की बा हाऊ फार रिअलिस्टिक. सरकार आणि प्रशासन 1, मीडिया 2 आणि लोक 3, हे 3 साधारण ब्रॉड आस्पेक्ट्स आहेत या सगळ्याचे. सत्ताधारी पक्ष काय म्हणेल तर विरोधी पक्ष काहीतरी म्हणतो. विरोधी पक्ष हे तर लोकशाहीतलं असं प्रकरण आहे की विरोधी पक्ष असावा की नसावा हे सुद्धा मला वाटायला लागलं. तुम्ही काही केलं तरी ते उलटंच पाहू शकतात. याला विरोधी पक्ष म्हणतात का, आणि त्यांनी लोकशाही सुदृढ होते का वगैरे, याच्यावरही कधीतरी आपण विचार करायला पाहिजे. मी फक्त विरोधी पक्षच म्हणतो आहे. मी कोणत्याही पक्षाचा किंवा कोणत्याही विशिष्ट सरकारच्या ना बाजूनी उभा आहे ना अगेन्स्ट. कारण पहिली गोष्ट, कॉमन मॅनला कोणत्या सरकारच्या बाजूनी किंवा अगेन्स्ट उभा राहायचा, माझ्यासारख्या क्षुल्लक माणसांनी कोणाच्या बाजूनी किंवा कोणाच्या अगेन्स्ट उभा राहण्यानी काही फरक पडतो का, हा विषयच वेगळा. पण दुसरी महत्त्वाची गोष्ट की इज दॅट द टाईम टू डू दिस, आणि तेच आपण करणार असू तर मग पुन्हा तेच की राजकारण्यांमध्ये ना आपल्यामध्ये तरी काय फरक राहिला. लसीकरण सुरू झाल्यानंतरही, म्हणजे आता एकदम लेटेस्ट, लसीकरण सुरू झाल्यानंतरही अमक्यांनी लस घेतली का, मला नावं मी आय विल जस्ट अवॉइड एनी पॉलिटिकल रेफरन्स, एनी रेफरन्स पर्टेनिंग टू द पर्टिक्युलर पॉलिटिकल पार्टी. यांनी लस घेतली का, त्यांनी तर घेतलीच नाही, आम्हाला कशाला घ्यायला लावतात, त्यांनी पहिलेच घ्यायला पाहिजे होती. मग त्यांनी घेतल्यानंतर यांनी तर पहिलेच घेतली, अजून तर लोक राहिलेच. मग त्यांनी करायचं काय, आणि सत्ताधारी पक्ष एक काहीतरी करेल, काय एक डिसिजन घेईल, काहीतरी योजना काढेल, त्याला विरोधी पक्ष जो आहे तो काहीतरी कसं चुकीचं आहे हे ठामपणे ते सांगणार. ते ट्विटर चालेल, त्याचं हँडल चालेल, पॅडल चालेल, सगळं चालतं. महाराष्ट्रात इतकी कोरोनाची भयंकर परिस्थिती काय माहिती आहे? मला असं वाटतं याचं कारण हे की आपल्याकडे आपल्या एका सरकारमध्ये जो सत्ताधारी पक्ष आहे आणि त्याचा दुसरा विरोधी पक्ष आहे, तो वरती पाहिलं तर सत्ताधारी पक्ष वेगळा आहे आणि तिथला विरोधी पक्ष वेगळा आहे.
तिथला सत्ताधारी जो आहे तो इथला विरोधी आहे आणि इथला सत्ताधारी जो आहे तो तिथला विरोधी आहे. त्याच्यामुळे दोन्हीकडून कुठेच काही ताळतंत्र नसण्याची स्थिती त्याच्यामुळे उद्भवली आहे का? आय डोंट नो. पण महाराष्ट्रामध्ये ही एवढी गंभीर परिस्थिती जी झाली याचं कदाचित हे कारण असेल. आणि मी पुन्हा कमिंग बॅक टू द पॉईंट की सरकारचं काही चुकतही असेल, पण कोरोना हा किंवा कोविड व्हॉट एव्हर यू कॉल इट ॲज, कोरोना किंवा कोविड इट्स टोटली ए न्यू थिंग. याच्यावरच्या उपाययोजना मग असं करा मग तसं करा ते एक एक चाललाय. त्याच्यातून आपण अनुभव घेतोय, शिकतोय, त्याच्यानुसार बदल करतोय आणि ते करतोय. आणि सरकारच्या चुका काढण्या इतका मी मोठा नाही. ज्यानी त्यांनी आपलं बघावं मला असं वाटतं. मीडिया जे सगळं दाखवते किंवा काय करते त्या मीडियाच्या चुका काढण्या इतका मी मोठा नाही. मी सरकार नाही, मी मीडिया नाही. आय ॲम जस्ट अ कॉमन मॅन. आणि मी जर त्या लोकांचा पार्ट असेल तर मला असं वाटतं की मी लोकांवर विचार करायला पाहिजे फार तर फार की लोकांचं काय चुकतं आहे. आत्मपरीक्षण वगैरे कशाला म्हणतात? मग यालाच म्हणतात ना आपलं स्वतःचंच परीक्षण ना. मग आत्मपरीक्षणच करायचं तर मला असं वाटतं की मी फक्त हेच सांगू शकतो की बा लोकांचं कुठं चुकतं. आता लोक म्हणजे काय? इतके त्याच सूचना ऐकून आपले कान किटायला लागले असं काही लोक म्हणतात. तरी त्या सूचनांचं पालन होत आहे का किंवा आपण स्वतः करतोय का आहे ना, याच्याकडे किती लोकांचं लक्ष खरोखर आहे? याच्यात सुशिक्षित अशिक्षित हा भेद आहे. तेच 2 गज की दूरी, मास्क आहे जरुरी आहे ना, काय पुन्हा हात धुवा, सॅनिटायझर वापरा, सोशल डिस्टन्सिंग पाळा. ते टेलिफोनमध्ये तुमच्या रिंगच्या ऐवजी किंवा कॉल रिंगच्या ऐवजी ते यायला लागलं किंवा कोणाला तुम्ही फोन केला तर त्याची रिंग वाजायच्या आधी पहिले तो मेसेज आहे की दॅट इज जस्ट अ रिमाइंडर की हे ऐक पुन्हा एकदा भाऊ, आणि तू निघाला बाहेर तो मास्क तर चढवर तुझा. आता ते आपण इतक्या अंगवणी पडलाय की आपण असा फोन लावला कोणाला आणि ते सुरू झालं तर ते आपण 2 मिनटं बाजूला ठेवतो किंवा होऊन जाऊ दे तुझं, नंतर मग मी फोन घेईन. ते सूचना चालल्यात त्याचं लोकांविषयी इतकं बोलायचं मला. एक वाक्य पहिले सांगून टाकू त्याच्या आधी. लोक म्हणजे तुम्ही आणि मी सोडून सगळे. अजिबात मास्क लावत नाहीत लोक. का समजत नाहीत लोकांना इतक्या साध्या गोष्टी 1000 वेळा सांगून? लोक म्हणजे तुम्ही आणि मी सोडून सगळे. इतके कुठे जातात लोक? 3 पार्टीज एक्सक्युजेबल आहेत. म्हणजे 3 प्रकारचे लोक पार्टी म्हणजे 3 प्रकारच्या लोकांना एक्सक्यूज आहे. एक नॅचरली कोविड योद्धे, मेडिकलचा स्टाफ पूर्ण जो काम करतोय त्या पूर्ण प्रोसिजरमध्ये. दुसरा फ्रंटलाईन वर्कर जे आहेत ज्यांना गव्हर्नमेंटली फ्रंटलाईन वर्कर म्हणून घोषित केला आहे. तिसरं नॅचरली इकॉनॉमिक एंटरप्राइजेस चालवणारे बाकीचे सगळे म्हणजे बँकर्स आहेत, फायनान्स फील्डला काम करणारे लोक आहे, जर्नलिझमवाले लोक आहे, पत्रकार लोक जे आहेत ते आहे, किंवा इंडस्ट्रीवाले लोक आहेत आहे ना, जे बाकायदा पास घेऊन हिंट आहेत आहे ना, दोज हू आर अलाउड टू गो टू देअर वर्क प्लेस. तुम्हाला काय वाटतं आपापल्या एरियामध्ये आपण बाहेर पडलो आणि आपण जे इकडे तिकडे पाहिलं तर जे लोक दिसत आहेत ते सगळे या फक्त 3च प्रकारातले आहेत. जस्ट कोविड योद्धे or anyone from the administration or anyone from the economic enterprises एवढंच आहेत. मला असं वाटतं की हे सोडूनच सगळे आहेत. कारण हे तर त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसले ना रे बा. हे 15 मिनटं कुठेतरी रस्त्यावर दिसतील ना, घरून निघले आणि तिकडे पोहोचले त्यांच्या काय हॉस्पिटलमध्ये, काय बँकेत, कुठे काय कलेक्टर ऑफिसला, पोलीस स्टेशनला, वेरेवर 15 मिनटं अर्धा तास दिसतील नाही. दिवसभर रस्त्यावर दिसतो ते कोण असतं? ते लोक म्हणजे तुम्ही आणि मी सोडून सगळे. मास्क लावत नाहीत ते लोक, सॅनिटायझर चुकूनही म्हणजे हो का अरे विसरलोस, इतक्या इझिली जे विसरून जायची गोष्ट झाली लोकांकरता ते लोक. कुठे जातात इतके लोक? काय खरेदी करतात इतके लोक? एका वेळेला खरेदी का करता येत नाही तेच का लोक? अर्धा किलो भाजी आणायची म्हणून वेगळी चक्कर रोज करावी लागते का? हे चोचले पुरवायचे दिवस आहेत का? शिळी भाजी आपल्या घरी पटतच नाही आपल्याला. रोज ताजी भाजी. अर्धा किलो वांगे आज आणले, पाव किलो भोपळा उद्या आणि एका दिवशी आठवडे फ्रीज आहे तुझ्या घरी. ऑलमोस्ट किती लोकांकडे आहे ना, ज्यांच्याकडे नसेलच त्यांचा विषयच नाही. अनावश्यक कारण नसताना कोण फिरताय त्याचीच तर चर्चा चालू आहे ना. हे पिठलं केलं होतं घरी, आज बायकोनी पिठलं केलं, बसला हा बाप्पा जेवायला. बसला तो म्हणजे मोठा बाप मायासारखा बसला जेवायला, फर्स्ट क्लास पिठलं. बायकोला विचारतो पातीचा कांदा आहे ना,
अकाउंट नाही संपला. अरे चिंट्या घे बरं पैसे, आण बरं अर्धा किलो पातीचा कांदा. म्हणजे कसं पिटल्यावर कसं, हा याच्या खानदानीत कोणी जेवलं नाही पातीच्या कांद्याशिवाय पिटलं. मग याचं पोट्ट जे आहे ते गेलं चौका. 10 रुपयात अर्धा किलो पातीचा कांदा आणला, पातीच्या कांद्यावर कोरोना फुकट मिळाला. कोण कोण सोचे का? कसे लोक मला कळत नाही. हे चोचले पुरवण्याचे दिवस आहेत का? वाय कांट वी मॅनेज आपल्या घरच्या पातळीवरच्या काही काही गोष्टी या मॅनेज का नाही करू शकत आपण? अत्यावश्यक आहे ते समजण्यासारखं आहे. काही काही लोक त्याच्या पार. मास्क न लावणाऱ्यांमध्ये मास्क न लावण्याची 100 कारणे. मी आत्ता चॅलेंज मारून सांगतो तुम्हाला, हे लॉकडाऊन हे सगळं संपू द्या, कोरोनानी लाईफ नॉर्मलाइज होऊ द्या. काही काही लोकांच्या मनात लगेच आम्ही तेच तर म्हणतो, बा कधी होईल सांगा. ते करतात लोक याच्यावर, मास्क न लावण्याची 100 कारणे. PhD करतात, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल स्टडीज याच्यासारखे समाजकार्यवाले किंवा समाजशास्त्रवाले कोणी. मास्क न लावण्याची 1000 कारण आहे. का मास्क नाही? भुललो, विसरलो. चप्पल विसरला का तू? तू एका दिवशी पॅन्ट घालायला विसरशील का? तितका मास्क हा तुझ्या पोशाखाचा पार्ट झालेला आहे. हे अजूनही तू समजत नाही. याच्याकरता शिक्षण घ्यावं लागतं, काय डिग्र्या घ्याव्या लागतात, काय करावं लागतं याच्याकरता? कॉमन सेन्स वापरावा लागतो ना. म्हणून कॉमन सेन्स इज अनकॉमन असं वापरलं जातं का वाक्य? भुललो का तुमचा मास्क? माझा एक मित्र आहे ग्रामीण भागात, तो डॉक्टर आहे. माझ्या गावाला राहतात, तिथे तो डॉक्टर आहे. त्याच्याकडे आले कोणीतरी पेशंट, मास्क फीस काही नाही, असा खाली दाढीसारखा लटकवून ठेवलं. आणि निम्म्या लोकांच्या दाढ्या निळ्या दिसायला लागल्या. हे असा माझ्यासारखा मास्क असेल तो अशा निळ्या दाढ्या, निम्म्या लोकांच्या ग्रे दाढ्या, निम्म्या लोकांच्या लाल, निम्म्या लोकांच्या रंगीत दाढ्या, काही लोकांच्या डिझाईनच्या दाढ्या निघाल्या. मग जवळ गेले की समजते की तो अरे दाढी नाही ती बा मास्क आहे. ते असे मास्क लावून, अरे का मास्क लावा ना? आपल्याला काय, आपण तर दिवसभर वावरातच असतो. अबे तू दिवसभर वावरात असतो बावल्या, तू आत्ता माझ्यासमोर उभा आहे ना, तू दवाखान्यात आला ना किंवा कुठे दुकानात गेला, तिथे तर मास्क लाव. मास्क म्हणजे काय? तो मास्क लावण्यात कमीपणा काय, की मास्क न लावण्यात आपण काही शौर्य गाजवतो आहे अशी म्हणा. का होती मग? आपल्याला काही नाही होत. आणि समजा का बरं काही नाही होत? आपलं कामच तसं आहे. हेही उत्तर असू शकतं. मला संताप होतो. मी असा किम जॉन युंग सारखा जर असतो ना, कधी कधी असं किती विचित्र आहे ना, असं मला वाटणं आहे की मी किम जॉन युंग असतो खरं. त्याला धरून त्याला असं किंवा एक कोरोनाच्या लसच दिली ती त्याला मी. म्हणजे लस नाही की थांब तुला होत नाही काही पाहू, थांब असाच मी हात धरून मारत तुझा पाहू दे 10 मिनिटं तुला होते की नाही होते तर. अरे अख्ख्या दुनियेला जिथे होऊन, अरे डोनाल्ड ट्रम्पला झाला कोरोना, भारतातले नाव घेतच नाही मी कोणते. डोनाल्ड ट्रम्पलाही जर झाला कोरोना तर आता अजून कोण वरती? तू त्याच्यापेक्षा मोठा आहे का? शूर आहे का तू? ते सैन्यात कोरोना झाला, पोलिसांना कोरोना झाला, डॉक्टर्सला कोरोना झाला, इतक्या मोठ्या मोठ्या पॉलिटिशियन्सला झाला, सेलिब्रिटीजला झाला, सगळ्यांना झाला. तू नक्की आहे कोण? तू आपलं कामच तसं आहे, आपल्याला होतच नाही. त्याच्यानंतर 3 महिन्यांनी त्याचा रिपोर्ट काढा तुम्ही तर बरोबर लंबा झालेला असते. मग आता हे इतकी साधी गोष्ट, हे लोक म्हणजे तेच रे, तुम्ही आणि मी सोडून सगळे. या 2 गज की दूरी, मास्क है जरूरी, त्याच्या पुढचं ते वाक्य दिलं, जब तक दवाई नाही तब तक ढिलाई नाही. लोक आपले इतके असे विचित्र लोक आहेत, त्यांनी वाक्य उलटं करून टाकलं त्यांच्या मतानीच. जब तक दवाई नाही तब तक ढिलाई नाही, त्यांनी वाक्य उलटं करून टाकलं, जब तक ढिलाई नाही तब तक दवाई नाही. म्हणजे आजारी पडल्या सिम्पटम दिसायला लागल्या गेले, फक्कन RT-PCR ची टेस्ट मारली, पॉझिटिव्ह आले, डिक्लेअर केलं, डॉक्टरला भेटले, वॉर्डमध्ये ॲडमिट झाले, पटापट ट्रीटमेंट घेतली. काय जे 10 दिवस 14 दिवस जी काय ट्रीटमेंट असेल ती घेतली, तुम्ही परत आले. ते कोरोना होईल सांगू नका कोणाला, टेस्टचा विषय नका करू. म्हणजे सध्या जेवढा नंबर आहे तो टेस्ट करून जे पॉझिटिव्ह आले त्यांचा नंबर आहे. काय केलं सांगू नका, जोपर्यंत पूर्ण ढिल्ला होत नाही. तो आजारी पडला, टेम्परेचर वाढलं, 5 दिवस काहीतरी करून बाहेर सातूर मातूर ते धंदे, तरी सुधारलाच नाही, ढिल्ला पडला पूर्ण, अशी परिस्थिती झाली. जब तक ढिलाई नाही तब तक दवाई नाही म्हणते. मग अशी ढिलाई झाल्यावर मग दवाखान्यात. मग आता हे सगळे ढिलाई झालेली एकदमच तिथे जाऊन पोहोचले, तो हॉस्पिटलमधल्या फॅसिलिटी किती जम्बो नाही रे, जेट जम्बो काढा तुम्ही हॉस्पिटल, होईल ना तिथे काही ना काही ऑक्सीजन की किल्लत, ये जिंदगी सांस लेने के लिए तड़प रही है, हे मीडियावाल्यांचं तिकडून पॅनिक चालून दुसरं.
ऑक्सिजनची किल्लत होऊ राहिली, कसे लोक हे होऊन आले, बेड नाही मिळून आला, बेड भेटलात त्याच्यावर चादर नाही भेटत, त्याच्यावर उशी नाही भेटत, मग ऑक्सिजनचा बेड नाही भेटत, व्हेंटिलेटर कमी संख्या पडून राहिली. कारण हे आहे ना की जब तक ढिलाई नाही तब तक दवाई नाही. मग आता सरकारने सगळं सांगितलं आहे. पुन्हा मी सरकारचा प्रवक्ता किंवा सरकारचा पाठराख, सरकार आपलं आहे ना यार, वेदर राईट ऑर रॉंग, सरकार आपलं आहे ना. कोणतंही राज्य केंद्र कोणतंही त्या सरकारांची दुश्मनी काढायचा वेळ आहे हा. किंवा मी पण कोणत्या तरी पार्टीचा असेल ना, मग मी निवडून दिलं का सध्याच्या सरकारला? महाराष्ट्रातल्या निम्म्या लोकांना तोच प्रॉब्लेम सध्या, आम्ही निवडून दिलं सरकारच नाही. अरे थांबा, अरे ते महाराष्ट्र सरकार आहे ना. माझं म्हणणं ते कसं आलं सत्तेवर वगैरे हा नाही विषय. ते सध्या सरकारपेक्षा आपल्याला जास्त कळतं का? माझी सिंपल फिलॉसॉफी आहे बा, तुम्हाला पटली तर बा. आपल्या घरात म्हणजे माझ्या घरात मी बोलतोय, घरात बायकोला, राज्यात किंवा देशात सरकारला, आणि जगात देव जे करतो किंवा देवाला जे कळतं ते आपल्याला कळतं. ते सरकार काय, मी का नाही गेलो सरकारमध्ये? मला एवढं जर समजून राहिलं, मी सरकारला शिवाय दिन समजा की कसं सरकार चुकीचं करू, मी का नाही गेलो सरकारमध्ये बा? इतकं बोगस सरकार असेल तर मी का नाही जात सरकारमध्ये? मी म्हणजे हे लोक का नाही जात? लोक म्हणजे मी आणि तुम्ही जोडून सगळे. ॲट प्रेझेंट ही इज द किंग. ॲट प्रेझेंट ते सरकार आहे, त्यांच्या सूचनांचं पालन करणं एवढं आपलं काम आहे. आर वी डॉक्टर्स? नो. आर वी एक्सपर्ट्स? नो. आर वी एनीवन फ्रॉम द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्कल ऑर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिनॅरिओ? नो. वी आर कॉमन सिटीझन ऑफ मे बी अ स्टेट. सिटीझन स्टेटचा नसतोच, सिटीझन नेशनचाच असतो फक्त, भारताचा नागरिक ना. आपण देशाचे नागरिक आहोत सर्वसामान्य. सरकार आपलं कंट्रोलिंग अथॉरिटी आहे, त्यांनी आपल्याला दिलेल्या सूचना आपण पाळायलाच पाहिजे. त्या आपल्याला पटतात की नाही पटतात तो विषयच नाही आहे. त्या सूचनांचं पालन आपण करायलाच पाहिजे. त्या चुकीच्या वाटत असतील तर योग्य त्या अथॉरिटीपर्यंत आपलं म्हणणं आपण पोचवायला. बापरे, अथॉरिटीपर्यंत जायची धमक आहे आपल्यात? नाही. आपल्याला हे असं आपल्याला चौकावर किंवा कट्ट्यावर किंवा आपल्या म्हणजे कट्टा मी तुमचा कुटुंब कट्टा नाही बरं, चौकावर जे लोक बसतात त्या कट्ट्यावर भेटल्यानंतर बघा कसं असं बोगस चालला आहे. पर तू का नाही गेला बा? दोनच गोष्टी असू शकतात. एक तर सरकार चांगलं आहे, म्हणजे जे करताय ते बरोबर करताय. जर ते बरोबर करताय तर नॅचरली तुम्ही फॉलो करा. दुसरी गोष्ट, किंवा सरकार जे करताय ते योग्य नाही करत आहे तर तुम्ही काहीतरी करा. वाट कोणाची पाहतोय आपण? वाट कोणाची पाहतोय? कोणाची वाट? यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. कोणीतरी एक अवतार येईल आणि मग हे सगळी जी आहे ही परिस्थिती निवळेल का? कशी? तो थोबडावर तुझ्या मास्क लावत फिरणार आहे कोणता अवतार आला तर, आहे की नाही? तो बाटल्या भरू सॅनिटायझर देणार लोकांना, तो सगळ्यांच्या हातावर पाणी टाकणार आहे ना, आणि तो काडी घेऊन असं लोकांना 6-6 फुटावर एक दूर रहो असं करणार आहे. ते तसंच जर असेल तर मग पोलीस हाच त्याचा अवतार आहे ना सध्याचा. पण त्याचं तरी ऐकतं कोणी? कोणाच्या बापाचं ऐकत नाही अशी परिस्थिती आपल्याकडे आहे. म्हणजे लोकांची कोणी कोणाचं ऐकत नाही. प्रत्येकाला इतकं समजतं बापरे मास्क लावून काय नाही होत, इतक्या लोकांनी लावला काय? मी तर पहिल्यापासूनच नाही लावत. पहिल्यापासून म्हणजे कधीपासून? पहिलं पहिल्यापासून मास्क नाही लावत तू. आणि किती दिवस राहिला तू असा? आणि मग पुढे काय? पूर्ण सांगणं, स्टोरी पूर्ण सांगणं. ते तसे ना लॉटरी किंवा आकडा लावलेले ते रे आकडे किंवा लॉटरीचे लावतात जुगार खेळायला. जे ज्या दिवशी जिंकतात त्या दिवशी बेपाट सांगतात लोकांना, आहे ना, आज कशी लॉटरी लागली, इतके पैसे भेटले. डुबले की सांगत नाही लोक. आहे तसंच आहे ना, झाला तर सांगत नाही. तू सर्रास चाललाय. कोणी कोणाची सूचना ऐकत नाही. साध्या सूचना केलेल्या आहेत त्याही तुम्ही ऐकत नाही. ते आमच्याला जुन्या जमान्यात व्हिलन होता एक टिपिकल 70s 80sच्या डिकेडचे पिक्चर जे, त्याच्यामध्ये व्हिलन होता अजित. टाइगर को सिर्फ 3 बातें पसंद है, सोना मोना वगैरे वगैरे. आठवतो ना? असा कोरोना हा जर टायगर कोरोना असा जर नवीन कोणी आपण इमॅजिन करूया की तो जर व्हिलन असेल. टायगर कोरोना नावाचा जगात कुठेतरी व्हिलन होता 2019 साली डिसेंबरमध्ये. आणि त्यांनी ठरवलं की जगामध्ये सगळ्या धिंगाणा कसा घालायचा बा.
तर त्यांनी त्याचे लोक गोळा करून अशी हॅटबीट असायची ना त्या व्हिलनला, त्या आणि तोंडात असा चिरूट असायचा त्याच्या, अशी हॅटबीट अशी मोठी आणि असा चिरूट बिरूट आणि असा नकाशा बिकाशा पसरलेला, आठवतो ना 70-80ची डिकेड. आणि तो देखो तुम्हारा ध्यान कहाँ है, यहाँ देखो, अब तुम्हें यहाँ जाना है, कल 1:30 बजे की फ्लाइट पकड़ के तुम भारत जाओगे. भारत में कहाँ? केरला, क्योंकि सबसे ज़्यादा माइग्रेंट वहीं से होते हैं. फिर आप लोग बंबई जाओगे और आप लोग दिल्ली, और फिर 140 करोड़ की इस देश में हम तबाही मचा देंगे. असं अजित बोलला असता, म्हणजे असं टायगर कोरोनानी सांगितलं असेल. मग त्याच्या असिस्टंटपैकी जे ते त्यातले काही झांबले असतात, बावले असतात, त्याची कोणीतरी विचारत द्याल की वहाँ पे हमारी मदद कौन करेगा. त्याच्यावर त्या टायगर कोरोनाचं उत्तर, इंडिया में जाने के बाद दूसरा कोई मदद तुम्हें करने की जरूरत ही नहीं है, वहाँ के लोग ही तुम्हारी मदद करेंगे. लोग म्हणजे तुम्ही आणि मी सोडून सगळे, क्योंकि वहाँ के लोग किसी के बाप के नहीं सुनते, अपने भी नहीं. ऐसा नवीन परिस्थिती आहे, त्याला इमिजिएट, फास्ट, गेट अडॅप्टेड, फास्ट, ताबडतोब न्यू नॉर्मल, ताबडतोब ॲक्सेप्ट कर, ताबडतोब फटाफट या गोष्टी व्हायला पाहिजेत. आणि सरकार चांगलं करत असेल, सरकारला वरून येऊ द्या करत आहे ना. सरकार राज्याच्या पालिका केंद्राच्या वरून खाली येतात, आपण खालून वरती त्याला. लेट मी फॉलो इट फॉर मी मायसेल्फ फर्स्ट, देन फॉर माय फॅमिली, देन फॉर माय बिल्डिंग, देन फॉर माय गल्ली, देन फॉर माय वार्ड, देन फॉर माय टाउन और विलेज, देन फॉर माय सिटी. कांट इट हैपन? हम नीचे से ऊपर तक चलेंगे, शायद हो सकता गवर्नमेंट आणि यंत्रणा जी आहे ती वरून खालपर्यंत येईल. आणि काही लोक करतायत, हे काही लोक करतायत, ते फॉलो करतायत. म्हणूनच एवढा तरी कंट्रोलमध्ये करू ना. ॲडॅप्टेशन, सिंपल वर्ड, ॲडॅप्टेशन, अनुकूलन. प्राणी करतात रे ॲडॅप्टेशन. बदलत्या परिस्थितीशी, बदलत्या कालमानात, बदलत्या परिस्थितीमध्ये स्वतःला टिकवून ठेवायचं असेल तर तुम्हाला स्वतःमध्ये योग्य ते बदल घडवून आणावे लागतात. त्याला अनुकूलन म्हणतात. जसं ते बेडकांचं सांगतात ना की उन्हाळ्यामध्ये पाणी नसतं किंवा पाण्याची कमतरता असते, तर ते त्याला काय म्हणतात, हिबर्नेशन आहे ना, काहीतरी शीतनिद्रा किंवा उष्णनिद्रा असं काहीतरी नाव मराठीत त्याचं आहे, हिबर्नेशन. ते असे दिस इज देअर ॲक्टिव्हिटी की बा हालायचं नाही, डोलायचं नाही, काहीच नाही, म्हणजे काय म्हणूया मेटाबॉलिक रेट त्याचा 0वर आणून ठेवायचा, बिलकुल कमीत कमी, म्हणजे फूडची गरज पडत नाही. असं बेडूक राहतं टू कोप अप विथ द सर्कमस्टान्सेस. त्याला कंटाळा येत नाही, त्याला बोर होत नाही है ना, त्याला बाहेर पडावं वाटत नाही, त्याला हातपाय हलवावेशी वाटत नाही. बेडकाला साध्या बेडकाला. आणि ते हे अनुकूलन करून घेऊ शकतं, म्हणून ते टिकून राहतं. कधीतरी पाऊस येणारच असतो. नेचर आहे ना बॉस, प्रकृतीचा नियम आहे ना, कधीतरी पाऊस येणारच असतो. पाऊस आला की आबादी येणार असते, आबादी आली की ही बेडकं आपण पावसाळ्यात जी पाहतो. मग म्हणतात बेडकांचा पाऊस पडला. बेडकांचा पाऊस पडला म्हणजे पाऊस आला म्हणून इतकी बेडकं निघली की आधी बेडकांचा पाऊस पडला. मग त्यांचा अनुकूल कालखंड जेव्हा येईल तेव्हा ते फ्लरिश होतील ना पुरा. ही अनुकूलन लहान बाळं करतात. तुमच्या घरी लहान बाळं आहेत कोणी? ही लहान बाळं करतात, छोटी 6 महिन्याची 8 महिन्याची. तुमच्या घरी सध्या बाळं आहेत का ती आठवून बघा. म्हणजे हा किस्सा जो मी सांगतो हा त्यांचा आठवून बघा. किंवा तुमची मुलं लहान असतील तेव्हाची परिस्थिती आठवून बघा. तुम्ही एवढे लहान असताना तर काय झालं हे तुम्हाला आठवत नसेल. लहान बाळं असतात, त्यांच्या काही लसी ज्या आहेत, अरे गोवर किंवा मिझल्स किंवा काय जे TB किंवा जे काय त्यांचं ओव्हरऑल त्यांचा नॉर्मल वॅक्सिनेशन प्रोग्राम जो चालतो त्याच्यातल्या काही लसी त्यांना मांडीत देतात. है हे पोट्टे गब्दूल छोटे बाळं इमॅजिन करा, त्या असं मांडीत त्याला ती अशी लस देतात. डॉक्टर सांगतात की असं थोडा ताप येईल बघा, हे औषध द्या, काय झालं ओके. आणि ते दुखणार आहेच. आता हा अनुभव लेटेस्ट आपणही घेतलेला आहे. वॅक्सिनेशन ज्यांचं झालं असेल ते दुखते 2 दिवस, तर ते दुखेलच त्याचा पाय. मग ते लस देऊन ते आले घरी, तर ते 2-3 तास काय प्रॉब्लेम नाही त्याचा. मग त्याला दूध पाजलं काय जे ते झोपलं पडतं. 2-3 तासांनी ते जेव्हा उठतं तेव्हा ते उठलं की त्याचं असं स्तब्ध बाळ कधीच नसतं असं. कारण ते इतकं असं छिन्न मनस्कन, डिप्रेशन आणि हे त्यांच्या लेखी काही नाहीच आहे ना. त्याच्यामुळे ते जागं झालं की ते हालचाल चालू करणार. ते त्याच्या तंगड्या हलवणं सुरू झालं. त्यांनी तंगड्या हलवल्या की त्याची मांडी जी आहे ती दुखायला लागते.
आणि तुमचं ऑब्झर्वेशन असेल, त्याची मांडी ती दुखते, ते जोरात टेंबलते तर पुन्हा त्याचे पाय हालतात, ते पुन्हा जोरात टेंबलते. मग ते आई किंवा कोणीतरी घरातलं जे आहे ते धावत जातं, ते त्याला शांत करतं, उचलतं, काय तरी त्याच्या लक्षात येते की हुकलं झालं काहीतरी, लय बेकार परेशानी आपल्या मागे लागलेली आहे. तात्पुरतं कोणीतरी उचललं, मग ते खुश होते, थोडंसं ताबडतोब दुःख विसरतात लहान मुलं. बहुत कुछ सीखना पड़ेगा. कम से कम ये कंडीशन से बाहर निकलने के लिए तो बच्चों जैसी क्या रोल मॉडलिंग नहीं है बॉस कोई, है ना. ते तात्पुरतं दुःख विसरतील, मग पुन्हा त्याला खाली टाकलं, पुन्हा त्यांनी चुकून तो पाय हलवला, मांडी हलवली की ते दुखलं की ते टेंबलं. दुखणं कधी थांबतं? 2-3 दिवसांनी, 3 दिवसांनी पकडूया. बाळाचं रडणं कधी थांबतं? 1 दिवसांनी, 10 तासांनी, 8 तासांनी, डिपेंडिंग ऑन हिज ॲडॅप्टिंग कॅपॅसिटी. कारण त्या बाळाच्या हे लक्षात येतं की ही तंगडी हलवली की वांदा इथं आहे भाऊ. तो तुम्हाला आठवत असेल, बाळं इतकी हुशार असतात, कोणत्या शाळेत क्लासमध्ये इकडे तिकडे ऑनलाईन कोणताही कॉन्सेप्ट न शिकता इतके ते व्यवस्थित शिकत आलेले असतात की तो पाय हलवणं बंद करून टाकतो. फक्त डावा पाय हलवायचा नाही, ते बरोबर त्याला समजतं, ते सेंट्रल नर्वस सिस्टीम थ्रू त्याचं बरोबर की अहो इसको नाही हिलाने का. आला कोणतरी त्याचा बाप, कचा बेटा, ते एकच पाय हलवून दाखवते, एकच हात हलवून दाखवते इकडचं, तो म्हणजे इधर का पैर नाही हिलाने का, मेरे को समज गया क्या है जिंदगी में मेरे साथ खेल. लहान बाळ अडॉप्टेशन करू शकतात. दे कॅन कोप विथ द न्यू सिच्युएशन अँड बिहेव अकॉर्डिंगली. बदलू थोडंसं वाक्य, लहान बाळच अनुकूलन करू शकतात. कारण मग आपण मोठे होतो, मग आपण शाळा कॉलेजात जातो, मग आपण खूप शिकतो, मग आपण हेही शिकतो की कोणाचं ऐकायचंच नसते, मग कोणी कोणाच्या बापाचं ऐकत नाही. मग शाळेतले पोट्टे जे आहे ते विद्यार्थ्यांचं ऐकत नाही. आजकाल शिक्षक जे आहे ते नॅचरली पोट्ट्यांना मारू शकत नाही, हातही लावू शकत नाही, तो अजून वेगळाच इश्यू आहे. हे सगळे इश्यू कदाचित आता एकदा नव्याने रिवाईज करायला झालेत. याचा अर्थ शिक्षकांनी बदलून काढावे कोणाला, असला रॉंग मेसेजिंग मी कोणता करत नाही आहे. पण विद्यार्थ्यांवर शिक्षकांचा अंकुश नाही आहे, विद्यार्थी शिक्षकांचं काही ऐकणार नाही आहेत किंवा ऐकत नाही आहेत. हे पोट्टे कॉलेजला गेल्यानंतर ते प्राध्यापकांचं ऐकतील, ही अपेक्षा चूक आहे. मग विद्यार्थी शिक्षकांचं ऐकत नाही, कॉलेजमधले पोट्टे प्राध्यापकांचं ऐकत नाहीत. मग अजून मोठे झाले की कर्मचारी जे आहेत ते अधिकाऱ्यांचं ऐकत नाहीत, हो की नाही. कर्मचारी जे आहेत ते अधिकाऱ्यांचं ऐकत नाहीत. मग हॉस्पिटलमधला कोणता छोटा स्टाफ जो आहे हा मोठ्या डॉक्टरांचा ऐकत नाही, हॉस्पिटलमधले पेशंट जे आहे हे डॉक्टरांचं ऐकत नाही, कार्यकर्ते जे आहेत ते नेत्यांचं ऐकत नाही. बरोबर बोलतोय ना मी. कार्यकर्ते जे आहेत ते नेत्यांचं ऐकत नाही. मग एक साधा API जो तो पोलीस महासंचालकांचा ऐकत नाही. मग पोलीस महासंचालक, आय डोंट वॉन्ट टू टॉक ऑन पॉलिटिक्स, नॉट द टाइम, नायदर आय एम कन्सर्न टू इट. बट इज दिस द पार्ट अँड पार्सल ऑफ द प्रॉब्लेम? कोणीच कोणाचं कधीच ऐकणार नाही, तर ॲथॉरिटी या शब्दाला अर्थ काय राहील रे? आणि बाकीचं सगळं तुलाच जाऊ द्या. पेशंट डॉक्टरचं ऐकत नाही या परिस्थितीत, कोरोनासारख्या भयंकर परिस्थितीत. हे भी जरुरी नाही आहे. ज्या जीव मुठीत घेऊन त्या PPE किटच्या ह्याच्यात 12-12 तास राहून जो स्टाफ काम करतोय, त्यांच्या काही हे क्षुल्लक काही हे होत असतील तर त्याच्यातही हे फोनाफान्यान हेन तेन त्यांच्यावर प्रेशरायझिंग, आणि ते अमके येतील आणि ते त्याला सल्ला देतील आणि ते त्याची कानउघडणी करतील. आणि हे काय, तो क्वालिफाईड खूप सुंदर छान डॉक्टर आहे. मुझे मालूम आहे 10% 15% आपण पेपरला वाचतो ना, कोणी रेमडेसिवीरचं काय काळेबाजारी केली. 10% करप्ट डॉक्टर्सवरून आपण सगळ्या डॉक्टर्सला चुकीचं पकडणार आहोत का? तेवढ्याच % काय प्रपोगंडिस्ट पॉलिटिशियन्सवरून आपण सगळे राजकारणी चुकीचेच आहोत असं आपण ठामपणे म्हणू शकणार आहोत का? काही विशिष्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स किंवा हे जे आहे ते बरं काम करत नसतील, किंवा काही मीडियावाले पॅनिक करणारे न्यूज आयटम कदाचित बनवत असतील, किंवा फेवरिंग टू सम हे काही लोक तसे फेवरिंगवाले जे आहेत ते बनवत असतील. याचा अर्थ पूर्ण मीडिया चूक असेल का? पूर्ण सरकार चूक असेल का? सगळे डॉक्टर चुकीचे असतील का? आणि त्या सगळ्यांपेक्षा त्या सो कॉल्ड अथॉरिटी त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त समजेल का? हे कहीं तो भी बहुत गडबड हो रहा है बॉस. आणि हे लोक फटके मारले पाहिजेत लोकांना, असं सुद्धा काही लोकांच्या मनात येऊन जात असेल. लोक म्हणजे तुम्ही आणि मी सोडून सगळे. ये ऐसे ड्रामा चलेगा तो ये कब तक चलेगा पता नाही. याच्यामध्ये बाहेर निघण्याचे काही मार्ग आहेत का? मला असं वाटतं पहिली वेव्ह येऊन गेली, दुसरी जी आहे ती आता चालली आहे. बाहेरच्या कंट्रीजमध्ये 3-4 म्हणजे युरोपमध्ये पर्टिक्युलरली 3 किंवा 4 वेव्ह येऊन गेल्या.
आपण खूप समोर आलो आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये आपण खूप समोर आलो आहोत, खूप समोर आलो आहोत. मला मान्य आहे, मला मान्य म्हणजे आपल्याला सगळ्यांना मान्य आहे की परिस्थिती भयंकर आहे आणि इट इज टेरिफिक. घरात बसून बसून कंटाळा आला. काय कंटाळा या इलाज नाही, इलाज नाही. उगीच सहज येतो जरा चौकावरून पाय मोकळे करून, तो काय म्हणते बा बरेच दिवस झाले त्याला भेटलो नाही मित्राला आहे ना. काही काही ते इतके महाभाग आहे, कर्फ्यू कसा लागला ते पाहून येतो म्हणते. लॉकडाऊन बरोबर चालू आहे की नाही, म्हणजे मागच्या कसं लय टॉप लॉकडाऊन मागच्या या काही नाही, बम लोक हिंडू राहिले. अबे तू हरावे त्यातला जाय नाही, तुला त्याच्याकरता ठरव लॉकडाऊन कसं चाललं आहे, दुकानं किती बंद झाली, किती टक्के लोक फिरू राहिले. तू ते मोजणी कार करू तिथे, तू कशाला काय झक मारायला. तुझ्यासारखे गेले तिथे म्हणूनच तर हे स्टेटमेंट आलं ना की काही नाही यावर्षी यंदा काही कोणी पाळून नाही राहिलं लॉकडाऊन, कारण आपण सगळे चौकावर तिथे उभे. ये कहीं ना कहीं रुकेगा और ये कहीं ना कहीं रुकेगा तो अपने आप नहीं रुकेगा. आपण वाट पाहतो कोणाची? मला असं वाटतं की आपण वाट पाहणं बंद करायला पाहिजे. व्हॅक्सिनेशनपर्यंत दॅट्स ए न्यू थिंग ॲडेड. आपल्या भात्यामध्ये जमा झालेलं ते नवीन शस्त्र आहे. म्हणजे रेमडेसिविर्स किंवा हॉस्पिटलचं अपडेशन किंवा डॉक्टर्स किंवा मेडिकल सुविधावर आलं. मागच्या वर्षी आठवतं अरे काहीच नव्हतं आपल्याजवळ, आता एवढं आहे. आणि तरी लोक इतके फैलती, लोक असं करतील तर त्या फॅसिलिटी किती वाढवल्या तरी अपूर्णच पडणार आहेत. हा कॉमन सेन्स नाही आहे का? तुम्ही मला सांगा, कोणती तरी एक जत्रा, कोणता तरी एक धार्मिक समारंभ, कोणतं तरी एक लग्न किंवा कोणतं तरी एक कोणतंही सोशल कौटुंबिक धार्मिक काय जे सामाजिक कोणते ईक लावून घे त्याला असे समारंभ, याच्याकरता लोक जमले फपकन. जमायला नको होतं त्यांनी, जमले ते फपकन. खडाखड दुसऱ्या दिवशी टेस्टिंग झालं खपकन 150. फलाण्या गावात जत्रा भरवली बा म्हणून 150 लोक एकाच गावात पॉझिटिव्ह. वाचले किती बातम्या आपण? आता तुम्ही शांतपणे मला सांगा, हे 150 लोक एका रात्रीत एका गावात निघतात की नाही पॉझिटिव्ह? 150 बेडचं हॉस्पिटल निर्माण करायला किती वेळ लागेल सांग? ऐसे एक दिन में अपने बेवकूफ़ी से 150 पेशंट तो फटाक से निकल जाएंगे. आणि त्या पेशंटची व्यवस्था करायला 150 बेडचं नवीन हॉस्पिटल काढायचं असेल तर त्याच्याकरता किती टोले कोणाला घ्यावे लागतील? सरकारला, सामाजिक संस्थांना. खूप लोक काम करतातच आहे. इवन तुमच्या प्रस्तावनेतही सरांनी मगाही सांगितलं की तुम्ही मेळघाटमध्ये कुठे तुमचं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वगैरे जे ते 2 तिथे दिलेत किंवा तुमचं तिथेही खूप नागपूरला प्रॉपर चांगलं काम चालू असेल. अशा खूप संस्था आहेत. आता हे असे मदत करणाऱ्या सेवाभावी हे लोक बाहेर पडले, ते मदती करता आहेत, ते त्या प्रॉब्लेमची इंटेन्सिटी कमी करायला बाहेर पडले. दॅट्स लॉजिकल. पण काही कारण नसताना उगीच ते मी सांगितलं त्या 3 कॅटेगरीमध्ये जे नाहीत आहे ना, कोविड योद्धे तुम्ही नाही आहात, तुम्ही फ्रंटलाईन वर्कर्स नाही आहात आणि तुम्ही बाकीच्या कोणत्या इकॉनॉमिक एंटरप्राइजेस किंवा NGOचा पार्ट नाही आहात, या प्रॉब्लेमशी संबंधित तुम्ही कुठे नाही आहात, तरी तुम्ही बाहेर फिरताय. मला असं वाटतं की काय करायचं सध्याच्या काळात, याचं एका वाक्यात सिंपल उत्तर सांगतो. एका वाक्यात सिंपल उत्तर, काहीच करायचं नाही असं उत्तर आहे खरं म्हणजे. आणि बाहेर जाऊन तर काहीच करायचं नाही. ऐसे रिकॉर्ड सेट करने के इसके बाद 18 तास झाले मी बाहेर नाही पडलो. काल दिवसभर मी बाहेर नाही पडलो. 48 तासात मी बाहेर नाही पडलो. 164 तास झाले, म्हणजे ऑलमोस्ट ऑल 7 दिवस 4 घंटे कमी, 164 तास झाले. असे रेकॉर्ड सेट करायला बाहेर पडलो काही लोकांनी. आणि मग दुसऱ्या कॅटेगरीचे लोक ज्यांना काही बाहेर पडावं लागणार त्यांच्याकरता दुसरा रेकॉर्ड सांगतो की मागच्या 24 तासात फक्त 32 मिनिटं बाहेर होतो मी. म्हणजे तो इथून गेला, ऑफिसमध्ये पोहोचला, तिथे त्याला काम करणं भाग आहे, तो त्या 3 पार्टचा भाग आहे, फ्रंटलाईन वर्कर्स वगैरे. तर तो किंवा काय जरुरी काही कामं जे घरातल्या कोणाला तरी एकाला नेसेसिटीज वगैरे काय असल्या तर कधीतरी बाहेर पडावं लागेल. काय म्हणजे दूध काय जे आणायला, इवन मेडिकल चं काही गुड्स. तर हे असे रेकॉर्ड की बा मागच्या 3 दिवसांमध्ये मी फक्त 47 मिनिटं बाहेर होतो. कोणीच बाहेर पडलं नाही बॉस. कोरोनाचा विषय संपेल. हा कोरोना इतका टायगर कोरोना आहे. मग काही सांगितलं मी तुम्हाला, तो अजित, तो कसा विलन होता, तो त्याच्या सहकाऱ्यांना पुढचं हे सांगत असेल ते जरा टायगर को सिर्फ 3 बातें पसंद है. हा तसा जुना डायलॉग होता. टायगर कोरोनाचा पुढचा डायलॉग आहे कि टाइगर कोरोना को सिर्फ 3 बातें पसंद नहीं है: मास्क लगाना, हाथ धोना, एक दूसरे से दूरी रखना. असं सांगितलं जर टायगर कोरोनानी त्याच्या कोरोना हस्तकांना इकडे येण्यापूर्वी. आता त्याच्यात अजूनही 2 ॲड झाले कदाचित. एक तर मेडिकल ट्रीटमेंट सगळ्या, आणि 5वं सगळ्यात महत्त्वाचं व्हॅक्सिनेशन. भिकारी होऊ शकतो कोरोना, भिकारी. आय बेट
I swear, I mean what I talk. Any virus for that matter. Unless and until it gets the body of the host, it cannot survive. It cannot replicate. It cannot reproduce, whatever we call it as. आपापल्या कॉलनीत भिकारी येतात आणि ते भीक मागतात. कोणाला तरी दयाबुद्धी वाटते, कोणाला तरी ते पुण्याचं काम वाटते, कोणाला तरी काहीतरी मजबुरी असते, म्हणजे रात्रीचं उरलेलं संपवून टाकायचं असते किंवा ते खराब झालेलं असते, म्हणून ते खराब झालेलं अन्न देऊन त्या हरामखोराला पुण्य मिळवायचं असते. म्हणून जो तो कोणी ना कोणी रोज त्या कॉलनीमध्ये त्या भिकाऱ्याला भीक घालतो. आणि मग भिकारी दुपारची वेळ पाहून येतो, तुमची सगळ्यांची जेवणं झाली, त्यातले निम्म्या लोकांची जेवणं झाली, काही लोक भिकाऱ्याचीच वाट पाहत असतात की बा हा कधी येतो, कधी त्याला मी एकदा ते उरलेल्या 2 पोळ्या दिल्या की मी झोपायला मोकळी किंवा मोकळा. काही लोक पहिले झोपलेले असतात. भिकारी येतात, भीक उचलतात किंवा भीक घेतात. खरे भिकारी, हां, गरीब नाही म्हणायचं मला, भिकारी भिकारी भिकारी. ते येतील, त्यांची भीक घेतील आणि जाता जाता मग सर्व्हिस गल्लीमधून तुमच्या खिडकीमधून हुक टाकून तुमच्या पॅन्टा उचकवतील, बाहेर वाट टाकलेले कपडे चोरतील, ते काही बकेडा फकेडा अंगणात जे पडले असतं ते सामानही गायब करतील. ते निम्मे दिवस लोकांना समजणारही नाही की कोणी गायब केले. लोक एकमेकांच्या शेजाऱ्यावरही संशय घेत राहतील. हे भिकारी कॉलनी देऊ नये म्हणून सिंपल रूल काय माहीत, सगळ्यांनी मिळून ठराव करायचं की एकानी भीक घालायची नाही, कोणीच भीक घालणार नाही. पहिलं घर आलं, अरे बा काहीच नाही, चल निघ. दुसरं काहीच, चल निघ चल निघ चल निघ. 3 दिवस त्या भिकाऱ्यांनी त्या कॉलनीत रोज चक्रा मारल्या आणि त्याला जर काहीच भीक भेटली नाही आणि लोक जर त्याच्यावर वाटून की बा हा आला भिकारी, याच्यावर लक्ष ठेवा. तो भिकारी इतका मूर्ख नाही की त्या गल्लीत तो पुन्हा जाईल. त्याला वेगळ्या कॉलनी असतील तो जाईल तिकडं. भिकाऱ्यापासून कॉलनीची सुटका जशी आहे तशी कोरोनाची उजळ. अनलेस अँड अंटिल वी डिसाइड इट की त्याला एकही कोणी किंवा तोही शोधतो ना की नवीन 14 दिवसात त्याची सायकल संपते म्हटल्यानंतर तोही शोधतो की नवीन कोण सापडला. आणि आपण सोशल आहोत, मॅन इज अ सोशल अॅनिमल. रुसो म्हणाला इंडियन्स आर मोर सोशल. हे आता त्याच्यात एक रुसो टुसो टाका कोणतरी, ते ॲड करून टाका. आपल्याला इतकं भरून येतं, काय तुला काय झालं, डोकं दुखतं का, बरं नाही वाटत का, देऊ का झंडू बाम लावून. त्याचं डोकं दुखू राहिलं, हा गेला त्याला बाम लावायचा, याच्या खाली लागला बाम गेला. तुला बरं नाही वाटत आहे का, पाय देऊ का दाबून तुझे, अमकं झालं तर बघू दे, तुला ताप आला का. जर वेळ ही आहे तर त्यात छोट्या छोट्या प्रिकॉशन ज्या आहेत त्यात ते आपल्याला तेवढं सोशल डिस्टन्सिंग सोशल डिस्टन्सिंग हे फॉलो करणंच जरुरी आहे. नवीन कैऱ्या आल्या, लोणचं टाकलं, आली शेजारची बाई, आली धरती यशोदाबाई आल्या कमलाबाईकडे. कमलाबाई म्हणत नाही, त्याच्यातून पुन्हा पॉलिटिकल पार्टीचे लफडे होतात. हां, दुसरं नाव काढा, शांताबाई बेटर आपली. हां, यशोदाबाई आल्या, शांताबाई नवीन लोणचं केलं, म्हटलं कसं काय आलं यशोदाबाई, नवीन कैऱ्या घेतल्या, लोणचं टाकलं, म्हटलं तुम्हाला द्या, तुमच्या फार घरी आवडते आमच्याकडचं लोणचं. कसं म्हणता, काय म्हणता, काही नाही. टमके पप्याचे बाबा गेले होते काल ते मंदिरात, तिथे मारुतीच्या मंदिरात, तिथे त्याचे मित्र नाही ते आनंदराव, आणि त्यांना कोरोना झाला म्हणे. तुम्हाला कोणी सांगितलं, हे सांगत होते आमचे, त्यांना आनंदराव भेटले काल. म्हणजे आनंदरावच्या मित्राला झाला कोरोना, तो आनंदरावला भेटला. आनंदरावची बायको यशोदाबाई ही आली शांताबाईकडे लोणचं घेऊन, आला लोणच्यावर कोरोना फ्री. 15 दिवसानंतर समजणार नाही की नक्की कोणामुळे कोणाला कोरोना झाला. हे लेक्चर ऐकायला तुम्ही कसे बसले मला माहीत नाही. आय एम नॉट क्रिटिसायझिंग यू. पण आता असं आहे ना की आपल्याकडे उत्सवप्रियताच फार आहे. आणि हा कोरोनाचं कन्फ्युजन ते आहे की उत्सवप्रियता नाही, कोणत्याच गोष्टीचा माहोल आणि दांगडो करायचा नाही आपल्या मराठी भाषेत, की अलग रहो हटके रहो. का मग ते शनिवारी हे आहे फेसबुक लाईव्ह किंवा काय जे मला माहीत नाही तुम्ही कसं करणार. शनिवारी ते हे आहे लेक्चर फडके सर, असं मग असं करा इकडे घरी द्या, आहे की नाही. जेवण इथे करू येईल सांगतो, थालीपीठ कर, तुम्ही खिचडी घेऊन या, पप्प्या टाकाचे पाकिट आण, सत्यानाश बदले दा. कोणाजवळ सर्टिफिकेट आहे की यातला हा प्राणी जो आहे, जो आपल्या खांद्याला खांदा लावून बसलेला आहे किंवा कशाला काय लावून बसला दॅट इज नॉट इम्पॉर्टंट, पण तो बसला तर तो कोरोना फ्री आहे. हे कोणाला माहीत आहे, कोणाला माहीत आहे. कोणीही कोणावर या बाबतीत विश्वासच ठेवायला नको आहे, अशी सध्याची परिस्थिती आहे. कारण आकडे भयंकर आहेत. म्हणजे आकडे भयंकर आहे म्हणजे आधी एक माणूस म्हणे 5 जणांना संक्रमित करत होता, मग तो 12 लोकांना संक्रमित करायला. आता ते काही आकडे सांगतात ते विश्वासाने मला त्याच्यावरून विश्वास ठेवावे लागते. ॲथॉरिटी सांगते तर माझ्यासारखा माणूस काय करत चिल्लर. आता म्हणते 406 लोकांना संक्रमित करत. आता 1 गुणिला 406 म्हणजे तो पातीचा कांदा मगाचा गुणिला 406 आहे की नाही. हे यशोदाबाई लोणच्यावाली 406, असा एक माणूस 406. तर हे कसं होईल. आणि लोकांनी याच्यावर
पूर्ण हे दिलं तर कोरोनाचा सुद्धा ते मी म्हटलं तसं दुश्मन को कम नहीं आंकना चाहिए, ये ठीक है, मगर उसके ऊपर अल्टीमेटली काबू पाना है, ये हिसाब से लढना चाहिए, ये भी तो ठीक आहे. आपण सगळ्यांनी ठरवलं तर तो कोरोना त्या कॉलनीतल्या भिकाऱ्यासारखा होऊ शकतो आणि तो कॉलनी सोडून जाऊ शकतो. आणि हे सगळं चाललं आहे तर मग आहेच. मग घरात बसू तर की तुम्ही तेच सांगू राहिले सर, नवीन काय सांगू राहिले तुम्ही की घरात, अरे नवीन सांगण्यासारखं काही नाही भाऊ. जोपर्यंत कोरोना आहे तोपर्यंत घरात बसा. हां, घरात बसून नवीन काय करा हे सांगण्यासारखं आहे. घरात बसून नवीन काय काय करण्यासारखं आहे. त्याच गोष्टी सांगू नका. नवीन नवीन म्हणून लोक सांगतात ते भांडे धुवा, चित्र काढा, रंग करा, गाणी म्हणा, हे वगैरे खूप नवीन नवीन करण्यासारखं आहे. थिअरी नाही सांगत आहे, प्रॅक्टिकलीच सांगतो आहे. खूप नवीन नवीन करण्यासारखं आहे. हे लॉकडाऊनचं लेक्चर आहे ना, त्याच्यामुळे वेळेचं बंधन आहे. सगळं याच लेक्चरमध्ये कव्हर करू शकेन की नाही याची गॅरंटी नव्हती. म्हणून तो क्रिएटिव्ह प्रोग्राम जो आहे हा मागे टाकला थोडा. पहिले हे तर नक्की करा की घरात थांबायचं आहे किंवा बाहेर जायचं नाही आहे. मी तुम्हाला मारे क्रिएटिव्ह प्रोग्राम दिले, गेले तुम्ही मारुतीच्या मंदिरावर पुन्हा किंवा पातीचा कांदा आला, मग आमच्या क्रिएटिव्ह प्रोग्रामचा फायदा काय. पहिले ये तो डिसाइड कर लो कि हाँ घर में रुकेंगे. तो माधव से मेरा प्रॉमिस या मेरा वादा कि एक लेक्चर मैं और कर दूंगा, वो भी ऐसेच क्रिएटिव्ह प्रोग्राम की बा काय करता येण्यासारखं आहे. आणि करता येण्यासारख्या खूप गोष्टी आहे. घरात बसून कंटाळा आला, मला पण कंटाळा आला आहे. भीती वाटते तुम्हाला सगळ्यांना प्रचंड. ॲक्सेप्ट करो. कोरोना कधी संपेल एका वाक्यात सांगतो मी, कोणालाच माहीत नाही कोरोना कधी संपेल. कोरोना संपेल का? होय. कोरोना कधी संपेल माहीत नाही. ही अनिश्चितता जी आहे ना, ती अनिश्चितता बेकार असते. त्या अनिश्चिततेमुळे भीती वाटते. स्टेशनवर उभे आहे ना, गाड़ी यायची आहे, गाडीची वेळ होऊन गेली, रेल्वे अथॉरिटी पूछा क्यों बस गाड़ी आएगी क्या? हो. कब आएगी? पता नहीं. आता कारण तिकडे ॲक्सिडेंट झाला मोठा. आता ते कधी ते रूळ हेकडे झाले आणि पुलावून काही पडलं, ते कधी सुधरेल आणि मग गाडी हे तो पोर्टर किंवा इव्हन ASM असला तरी काय सांगणार? कोणी ते सांगू शकणार आहे? कोणी नाही. गाडी येईल का? हो, गाडी येईलच कधी ना कधी. मग आता काय करायचं? घरी जायचं, थांबायचं? दोन उत्तर आहेत. किती जाणं अर्जंट आहे तुला, किती महत्त्वाचं आहे, त्याच्यानुसार ठराव की थांबायचं का स्टेशनवर. वैसे होगा तो फिर करो, अदरवाइज घर जाओ, सो जाओ शांती से, कल आ जाना. अर्जंट नाही होगा तो जाईल एवढं नक्कीच आहे. अरे इतक्या हजारो वर्षांच्या इतिहासामध्ये जे जे झालं आत्तापर्यंत ते सगळं होऊनही काही झालं नाही ना रे पुढे. तर हे कधीपर्यंत चालणार आहे? पण ते चालताय तोपर्यंत कंटाळा आला, अनिश्चितता वाटते, भीती वाटते आहे ना. हे सगळं जे आहे ॲक्सेप्ट करो. कोण घाबरत आहे खरं म्हणजे कोरोनाला कोणी नाही घाबरत आपल्यापैकी. मरायला घाबरतो आपण सगळे. फॅक्ट, इट्स अ फॅक्ट. मरायला घाबरतात. तो झाला तर ॲडमिट झाल्यावर काय होईल, ऑक्सिजन मिळेल की नाही, कसं होईल, मला त्रास होईल का, मी तर बा फलाना डायबिटिक आणि कोणी काय BPवाला आणि कोणाचं काय, असं म्हणून घाबरतो आपण. ॲक्सेप्ट कर डाल. मैं बोल रहा हूँ तुम्हारे सामने, मला वाटते भीती. हो, येस, आय एम स्कॅर्ड ऑफ गेटिंग इल बाय कोरोना फॉर द लास्ट 1 year. मला वाटते भीती. मग ही भीती वाटत असेल तर मी तेवढ्या प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. नाही तर भीती वाटते मी प्रिकॉशन घेत नाही आहे तर माझ्या वाटण्याला काही अर्थ नाही. मला असं वाटतं, मला जर भीती वाटते तर मी प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. आणि ही भीती वाटते तरी काही वेळेला मूर्खासारखं बिहेवियर आपल्याकडून घडतं. कसं सांगू? किंवा उदाहरणार्थ माझं उदाहरण सांगू किंवा एक श्रीकांत नावाचा प्राणी माझा, मध्ये नाही का जानेवारी थोडासा अनलॉक झालं तर क्लासेस वगैरे सुरू झाले अकोल्यात. मग आमचा क्लास सुरू होता, म्हणजे क्लास झाला. माझा भाऊ औरंगाबादहून त्या दिवशी आला होता घरी. तर तो श्रीकांत नावाचा एक माझा मित्र आहे किंवा माझ्याकडे तो डाटा एंट्री ऑपरेटरचं काम करायचं. सध्या तो एका वर्तमानपत्रात काम करतो. मग त्याला सुट्टी असेल शनिवार म्हणून तो आला. हॅलो हाय, कसं काय. मग आमचे पिरियड संपले. मग आम्ही घरी निघालो. तर माझ्या भावाला औरंगाबादला जायचं होतं म्हणून आमचा नेहमीचा स्टाफ जो आहे तो नव्हता. म्हणून श्रीकांत म्हणे दादा मी सोडून देतो तुम्हाला. म्हणून त्यांनी त्याला माझ्या गाडीवर 2 व्हीलरवर त्याला स्टँडवर ड्रॉप केलं. तो घरी आला श्रीकांत. त्यांनी मला गाडी चाबी पुन्हा वापस केली आणि नंतर तो गेला. साधारण 3-4 घंटे आम्ही अकॅडमीत बरोबर होतो. पिरियड जोपर्यंत चालू होतो तोपर्यंत ऑफिसमध्ये तो बसला होता, आम्ही बसलो होतो. संध्याकाळी त्याचा फोन आला की त्याचे एडिटर जे आहे ते पॉझिटिव्ह निघाले. त्याचे एडिटर पॉझिटिव्ह निघाले. तो वर्तमानपत्रात काम करतो. त्याचे एडिटर ही 3 महिन्यापूर्वीची गोष्ट. त्याचे एडिटर पॉझिटिव्ह निघाले आणि तो तिथे काम करतो.
तर काय करायचं आता? तर म्हणे आमच्या सगळ्यांच्या टेस्ट करतात वगैरे वगैरे वगैरे. मी तुम्हाला लिटरली सांगतो की तिकडे तो पॉझिटिव्ह निघाल्यानंतर कोण? त्याचा एडिटर, हां, म्हणजे त्याच्याशी संबंधित कोणीतरी, तो पॉझिटिव्ह निघाल्यानंतर जोपर्यंत त्याची RT-PCR होऊन त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह येत नाही तोपर्यंत आम्ही सगळे बिना कोरोनाच्या ऑक्सिजनवर होतो. किंवा हा कधी पॉझिटिव्ह आला तर तो अकॅडमीत येऊन गेला म्हणजे मी पॉझिटिव्ह झालो. त्यांनी माझ्या भावाला औरंगाबादला सोडलं म्हणजे तो पॉझिटिव्ह झाला. माझा भाव तर तिथे घरी गेला म्हणजे त्याचं लोक पॉझिटिव्ह होतील. मग तो उद्या फॅक्टरीत जाईल त्याच्या म्हणजे त्याचे वर्कर्स पॉझिटिव्ह होतील. म्हणजे ही धास्ती एकदा कधीतरी प्रत्येकाच्या आपल्या मनात येऊन गेली. मी उदाहरण मुद्दा माझं सांगितलं आहे की नाही. ही धास्ती आपल्या की प्रत्येकाच्या मनात येऊन गेली आहे की नाही. मग आपण तेव्हा 12 तास इतके ऑक्सिजनवर होतो की बा काय होते आणि काय नाही. म्हणजे देव पाण्यात टाका म्हटलं असतं तर टाकले असते. बेशरमची पानं खा म्हटलं असतं तरी खाल्ली असती. धमका नवस बोल म्हटलं तरी केला असता मी. इतका मी तेव्हा धास्तीमध्ये होतो. दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी जे काय असेल श्रीकांतचा मला फोन आला की सर ते काय ते टेस्ट झाल्या बा आमच्या मी निगेटिव्ह आहे. तो निगेटिव्ह आला म्हटल्यावर माजलं ना मी पुन्हा. तुम्हाला तर माहिती आहे आपलं कसं आहे. आपल्याला काय होत नाही. हा मूर्खपणा आहे. या एका श्रीकांतपायी मी 3 दिवस धास्तीमध्ये होतो. एकदा श्रीकांत पायी, मग उद्या काय योगेश पायी, मग उद्या काय अनुराग पायी. मी कोणत्या तरी माझ्या मित्रांची नाव घेतो. एकेका पायी आपण 3-3 दिवस म्हणून आपण धास्तीमध्ये आहोत. भीती कशाची वाटते? मी जर 4 दिवसात 14 कोणाला भेटलेलंच नसेल 168 तासांमध्ये 32 मिनटं मी बाहेर होतो. त्या 32 मिनटात माझी सगळी आयुध जी आहे ती सगळी घेऊन मी गेलो होतो. आणि आय नो दॅट आय एम सेफ. कशाला मला भीती वाटेल, कशाला धास्ती वाटेल. आणि मग राहिला प्रश्न मरणाचा यार. तो कोरोना नाही येतो कोरोना बिना कोरोना की भाई वो वास्तविकता आहे. बिना कोरोना की भाई वास्तविकता आहे ना. मरणार आहेत कधी ना कधी कोणीतरी. याच्यात मरू की नाही हे आपण कोण डिसाईड करणार. आणि मग मरण आपण डिसाईडच करत नाही तर जी गोष्ट आपण डिसाईडच करत नाही त्याच्या अँझायटीमध्ये जगणं बेकार करून आलो आपण. याच्यापेक्षा तर मेलेलं परवडला असं कदाचित असेल. है ना. मौत से भी बदतर जिंदगी म्हणतो आपण. तसा प्रकार आहे. त्या धास्तीमध्ये नाही जगायचं. तेवढ्या प्रिकॉशन आपण घ्यायला पाहिजे. आणि तेवढ्या प्रिकॉशन आपण घेत असू तर ती धास्ती ती राहणार नाही. राहिला प्रश्न अनिश्चिततेचा तर मी सांगितलं की कोरोना कधीतरी संपेल. मी येतो तिकडे कसा संपेल किंवा मी का म्हणतो आहे की कोरोना संपेल आणि कधी संपेल या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही. म्हणूनच ती अनसर्टन्टी. मेलोच समजा मी उद्या कोरोनात मेलोच तर माझ्या धर्माच्या रीतिरिवाजानुसार माझं कोणी थडगं किंवा काय ग्रेव किंवा टॉम कोणी बांधणार नाही आहे. समाधी वगैरे इतका काही मोठा नाही. पण समजा मी मेलोच कोणी मेला तर त्याच्या समाधीवर लिहिण्यासारखं ते एकच वाक्य आहे. मैं अहम था यही वहम था. मी आहे तोपर्यंत मला वाटतं आई एम डायरेक्टर फड़के अकेडमी, आई एम फलाना, आई एम ढिकाना, ये जो चल रहा है मेरी वजह से चल रहा है. मैं ये लेक्चर दे रहा हूँ, ये ऐसा होगा, मेरा चैनल, मेरा ये, मेरा वो, सब कुछ मैं. जब मैं नहीं रहूँगा 2 दिन में, 20 दिन में, 2 महीने में सब मेरे आसपास की दुनिया वैसे के वैसे नॉर्मलाइज होकर जिएगी पक्का. येस. हाँ तो तुम्ही हे नका विचारू की सर तुम्हाला कसं माहिती तुम्ही मरून पाहिला का. असंच होणार आहे. मैं अहम था यही वहम था लिहून टाकायचं आपल्या ग्रेव्हवर संपला विषय. आणि मरीन हे कोणी सांगितलं रे बा गॅरंटी रे 50% ना रे बा चान्स. आणि नाही मेलो तर हाँ ये सोचने लायक बात कि मेलो तो संपलाच ना जाऊ दे ना. मैं अहम था यही वहम था. और मेलो नाही तर बा अबे मेलो नाही तर बेकार म्हणजे चांगल्या अर्थाने बेकार. अरे मी मेलो 1975 साली स्कायलॅब नावाची एक लॅबॉरेटरी जी आहे स्काय लॅब ती अमेरिकेची असेल बहुतेक किंवा रशियाची ती पडली स्कायलॅब. आणि आमच्या गावामध्ये किंवा तमाम जगामध्ये जेव्हा स्कायलॅब पडलं स्कायलॅब पडणार आहे आणि ते कोणाची बोलतात म्हणजे उरावर शुद्ध शब्द वापरायचा तर पडू शकतं. आणि मरतील लोक गावाची गावात होती अमकन ढमकन काही खरं नाही रे वाहन बोगस काहीच नाही. आमच्या गावात एक माणूस होता त्यांनी त्याची 2 एकर शेती होती फुकून टाकली त्यांनी की नाहीतरी स्कायलॅब पडून राहिलं खरता काय रे बा. ते 2 एकर शेती फुकून टाकली. आले पैसे चेंगाट जिथे कुठे उडवता आले तिथे सगळे उडवून मोकळा झाला की सगळे बोगस आहे तुम्ही तुमच्या जमिनी जायदादी अशा तशा ठेवून मरसान झाल्या काहीच नाही. आपण फुकून टाकलं म्हणते स्कायलॅब पडून राहिलं. स्कायलॅब पडलं आणि भारतावर पडलंच नाही. आणि हा जो आहे हा रमेश राव हे रमेश काका आमचे तसेच जमीन फुकलेली
पैसे खलास आणि जगला. आता मग आता काय करतो? आता थास काय लक्ष होतो हिंडल तो तसं हे अरे मरायचं असं तर मरो यार. हो आप थोड़ी ना अपने हाथ में, कोरोना से क्या बिना कोरोना के क्या. अरे पण नाही मेलो तर बकेट लिस्ट काढला शब्द तुम्ही. बकेट लिस्ट मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. आय वॉन्ट टू डेट विथ कॅटरीना कैफ. काही फालतू गोष्टी लिहून ठेवतात लोक. इतका चिल्लर झालो मी आहे की म्हणजे तो बोलणारा. लोक काही लिहितात रे, लोक म्हणजे तुम्ही आणि मी सोडून सगळे. बकेट लिस्ट नहीं, मेरे पास बैरल लिस्ट है. बैरल लिस्ट कोरोना नॉर्मलाइज होने के बाद क्या बैरल लिस्ट है, बड़ा बैरल लिस्ट. हे 3 लोक जे आहे ना, 3 प्रकारचे लोक हे या युद्धामध्ये काम करतात. कोरोना वार, कोरोना युद्ध आहे. अदृश्य शत्रूबरोबर युद्ध, जिथे नेहमीची कोणती आयुध चालत नाही. जगात फॉर द फर्स्ट टाइम आपण जे लढतो आहे असं युद्ध. सगळे आपण म्हणजे जगातले म्हणतोय, फक्त भारतातले महाराष्ट्रातले नाही, सगळे असं युद्ध आहे. हे युद्ध लढणारे वेगळे असतात आणि युद्धाची तबाही जी आहे ती युद्ध संपल्यानंतर ती तबाही सावरणारे वेगळे असतात. भूकंपामध्ये बिल्डिंगचा मलबा हटवणारे वेगळे असतात, त्याच्याकडून मृतदेह काढणारे वेगळे असतात, त्याच्याकडून जखमींना ॲम्ब्युलन्समधून हॉस्पिटलपर्यंत पोहोचवणारे आणि त्यांना सुधारणारे लोक वेगळे असतात. आणि ते सगळं झाल्यानंतर ती गावं पुन्हा वसवणारे, मोडलेले संसार पुन्हा उभे करणारे, त्या लोकांना त्यांच्या पायावर उभं करू शकणारे लोक पुन्हा वेगळे असतात ना. मैं आप ये पहले टीम के पार्ट अगर नहीं हुए, उन्हीं लोगों से एक्सपेक्ट करना है कि वो दूसरे टीम के भी पार्ट बने, वही मरे काम कर करके. Can't this be our job? I'm waiting for that. I'm waiting for that. Let this corona be finished, bloody hell. I'm waiting for that. I'm waiting for my own field. And so every one of us is having his own field. हर किसी को अपना अपना क्षेत्र है. अर्थव्यवस्था इतकी प्रचंड लाथा खाते आहे, आज नाही कळत आहे आपल्याला. आपल्याला कुठे जगाची, देशाची, राज्याची कुठे अर्थव्यवस्था कळते एवढी. आपल्या घराची तर कळत असेल. हे सावरावं नाही लागणार आहे. याला काय फक्त डॉक्टर्स, फ्रंटलाईन वर्कर्स आणि हे थोडी, हे आपलंही काम असणार. तेव्हा तोपर्यंत राहिलो तर पाहिजे ना. आणि ते राहिलो तर आपापल्या क्षेत्राकरता मैं मेरा बैरल लिस्ट बना चुका हूं. पहिली गोष्ट तर ही की हे सगळं झालं जेव्हा किंवा निपटेल तेव्हा मला बाहेर पडायचं आहे. पहिले ज्यांना किती दिवसापासून भेटायचं आहे, माझे मित्र, माझे नातेवाईक, जे कोणी असतील, माझे भाऊ आहे ना, त्याला जाऊन भेटायचं आहे. त्यांच्या गळ्यात मिठा घालून राहायचं आहे. मी पुरुषांच्या म्हणतोय फक्त. लोक काय अर्थ काढतील गॅरंटी नाही. लोक म्हणजे तुम्ही आणि मी सोडून सगळे. मला माझ्याच गावात मास्क न लावता, जेव्हा सिच्युएशन तेवढी नॉर्मलाइज होईल तेव्हा, जेव्हा कोरोनाचं नामोनिशान नाही राहणार वगैरे तेव्हा, किंवा मास्क लावून कोरोना असेल मास्क लावून मला शिट्ट्या वाजव हिंडायचं नसतं माझ्या गावात. मला कुठे जायचं नाही, शिमला, कुलू, मनाली, हिमालय, नो. मैं चाहता हूँ मेरे गांव को फिर एक बार देखूँ, मेरे शहर की या मेरे गांव की गली गली को, एक एक घर को, एक एक खेत खलिहान को, एक एक आदमी को, साधी साधी मंदिरं, त्यांचे पार, त्याच्यावर रिकामे बसणारे म्हातारे तंगड्या हलवत. आय वॉन्ट टू सी दॅट ऑल. सो मे बी यू. शाळेत जाणारे पोट्टे जे सकाळी सकाळी माझ्या घरासमोर स्कूल बस येते, सगळे 10-15 पोट्टे एरियात येते, ते गोळा झालेले असतात तिथे. त्यांच्या आपापसात काही चेष्टा मस्करी चालते, काही कोणाची ती किलबिल म्हणतो आपण तशी असते. त्याच्यात पोरही असतात, पोरी असतात, थोडे मोठेही पोरं असतात, काही छोटे एकदम टेपाळणे असतात केजीवाले. त्यांच्यापेक्षा त्यांच्या वॉटर वॅगन डब्याचं वजन जास्त असतं आणि ते सावरत ते कसे तरी त्यांची चड्डी गुडघ्याच्या खाली आलेली असते. ते सगळे सावरत ते बसमध्ये चढतात. ती पायरी त्याच्या उंचीची असते. कोणीतरी त्याला हात देऊन चढवत. तिथे लोक असे असतात यार, असेही लोक असतात. ये सब कर रहे का. किती शाळा अफेक्ट झाल्यात. मेरा अकॅडमी फिर से स्टार्ट करने का मेरे को. मी अनएम्प्लॉयड लोकांकरता काम करतो. आय हेल्प देम टू गेट देअर जॉब्स अँड देअर लाईव्हलीहूड. आय डोंट वर्क ऑन द प्रिन्सिपल ऑफ पर्सेंटेज. आय वर्क विथ द प्रिन्सिपल ऑफ द डिझायर्स अँड देअर मोटिव्ज. मिडिओकर फॅमिलीमधले डाऊन टू क्लासचे लोक आहेत माझे. दे कांट वेट एनी मोर, दे अँड देअर पेरेंट्स. 1.5 वर्ष त्यांचं वाया गेला आहे. त्यांच्या नोकऱ्या, त्यांचे धंदे, त्यांचे व्यवसाय, जे काय ते करणार होते त्यांच्या उदरनिर्वाह करता, ते 1.5 वर्षांनी पोस्टपोन झालं आहे. दे कांट वेट एनी मोर. दे विल नॉट बी एबल टू वेट एनी मोर.
उसके आगे की बात करूँ जब कोरोना ख़त्म हो जाएगा. आई कांट वेट एनी मोर लेटर ऑन. मेरे को ये सब करणे का आहे. शाळांचे खूप प्रॉब्लेम होणार आहेत. हे बिना परीक्षांचे जे लोक समोर टाकले, पोरांना खूप आनंद झाला असेल. बिना परीक्षेचे 8वीत गेलो, 9वीत गेलो, 10वीत गेलो, 10वीत 11वीत गेलो, काय माहीत 12वीचे 13वीत जातात का, काही नाही. हे बिना परीक्षेचे हे गेले, बरोबर आहे. कारण तेव्हा आपल्याला इलाज नव्हता. तेव्हाची परिस्थिती तशी होती किंवा आहे की त्याच्यावर तसंच काय इलाज होता त्याला. पण हे परमनंट थोडी ना जाणार. म्हणजे पुढे जेव्हा शाळा सुरू होतील तेव्हा 6वीच्या वर्गाला 5वी+6वी असं शिकवावं लागणार. कारण 5वीचं सिलेबस त्यांचा पूर्ण झालेला नाही. 6वी+7वी, 7वी+8वी, कदाचित सिलेबस पूर्ण नवीन डिझाईन करायला लागतील. आणि प्रत्येक शाळेच्या अवकाती म्हणजे कॅपॅसिटीमधली ही गोष्ट नसेल. कारण शाळांचे शिक्षक असे असतात, रे मी 7वीत शिकवते, 7वीला शिकवते, 8वीचं मला येत नाही आणि 6वीचं मी विसरून गेली. असे शिक्षक असतात शाळेचे. त्यांना इतका मल्टीपर्पज हँड पाहिजे ना की तो 5वीतही शिकवू शकला पाहिजे, 6वी ते 7वी, 8वी, 9वी, 10वी. माय गॉड, स्काई इज द लिमिट, स्काई इज द लिमिट. मैं क्या क्या काम कर सकता हूँ उसके बाद जब ये कोरोना नहीं रहेगा. बहुत लंबा चौड़ा बैरल लिस्ट, बहुत लंबा चौड़ा. मेरा खुद का मेरे लिए फाइनेंस मॅनेजमेंटवरचे लेक्चर घ्यायचे मला, सेमिनार. आई एम वेटिंग, आई एम जस्ट वेटिंग. वो जब हो जाएगा, नया प्रोफेशन जो मेरे लिए ही मैंने स्टार्ट किया हुआ है, आज उसके ऊपर कुछ बात नहीं करूँगा. शायद आई हैव बीन ट्राइंग टू चेंज माई प्रोफेशन फॉर द लास्ट 14 months एंड आई हैव बीन एबल टू डू इट. आई एम गिविंग यू द फैक्ट. इसका मतलब ये नहीं है कि एजुकेशन के फील्ड को मैं हटा के ये करूँगा. नो, एजुकेशन इज माय फर्स्ट चॉईस, फर्स्ट प्रिफरन्स. कारण ज्या लोकांकरता मी एज्युकेशनमध्ये काम करतो आहे, दॅट गिव्ज मी इमेन्स सॅटिस्फॅक्शन. पण हे मला करायचं आहे फायनान्स मॅनेजमेंट, जे लोकांकरता खूप इसेंशियल आहे. मेरी ये बैरल लिस्ट है. वैसे आपकी भी तो होगी कि आपकी नहीं है. स्पिरिचुअलिटी में, आई एम कमिंग टू द लास्ट पार्ट. स्पिरिचुअलिटी में हमारे यानी अपने एक स्टेटमेंट आता. हे सगळं चाललं आहे, कसं चाललं आहे, काय भीती, हरीचा कंटाळा, अमकं ढमकं. एक स्टेटमेंट देतं, ये भी दिन नहीं रहेंगे. एरवी फार वेगळ्या याच्यात सांगितलं होतं की एखाद्या माणसाला खूप धनदौलत मिळाली, खूप काहीतरी मेरिटोरियस रँक आल्या, IIT फलान नंबर लागले, काय झालं काय नाही, थोडासा गर्वाची बाधा झाली, मी कोण असं तसं काही वाटायला लागलं आहे ना, तर त्याला सांगायचं की ये भी दिन नहीं रहेंगे. सीधा रे, आज तू टॉपला आहे म्हणून माजू नको कंसात. उद्या जे खालचे लोक आहेत ते टॉपला येतील आणि तू खाली जाशील तर ते तुला लाथा मारतील. जाणीव ठेव याची आणि लक्षात ठेव. हेच वाक्य म्हणायचं काय, ये भी दिन नहीं रहेंगे. बॅलन्सिंग बीम आहे ये सेंटेन्स, स्पिरिच्युअलिटी के हिसाब से बॅलन्सिंग बीम. आणि मग असंही असेल कधीतरी की इतकं गुडघ्यात खाली मान घालून कसा मी सगळा डुबलो, त्रस्त झालो, छिन्न मनस्क झालो, अमकं झालो, टमकं झालो, ढमकं झालो, असं जेव्हा मला वाटायला लागतं तेव्हाही तेच वाक्य म्हणायचं, ये भी दिन नहीं रहेंगे. बिकॉज दैट इज ग्राउंड रियलिटी कि दिन वो रहते ही नहीं रहे. ये भी दिन नहीं रहेंगे, ये वास्तविकता है, ये सच्चाई है. आपला प्रॉब्लेम हा नाही आहे की ये भी दिन नहीं रहेंगे. हे आपल्याला पटतंय की नाही पटतंय, आपल्याला ते पटतंय की ये भी दिन नहीं रहेंगे. आपल्याला प्रॉब्लेम आहे तो दुसऱ्या वाक्यामुळे, जे स्पिरिच्युअलिटीचं नाही आहे, ते आपल्या मनातून येत आहे. ये भी दिन नहीं रहेंगे हे पटलं आहे, पण क्या तब तक हम रहेंगे ही अनिश्चितता, ही अनिश्चितता आहे. आणि मग क्या तब तक हम रहेंगे याचं माझ्या दृष्टीने एका वाक्यात उत्तर. 2 महायुद्ध झाली, 6-6 कोटी लोक एकेका महायुद्धात मेले किंवा जखमी झाले किंवा काय. कोरोनाचे आकडे बघा अजून किती कमी आहेत सध्या जागतिक पातळीवरचे बघा. 2 महायुद्ध झाली, जग संपलं नाही. कॉलरा, काय तुमचं प्लेग, ब्युबॉनिक प्लेग, स्पॅनिश फ्ल्यू, हैजा, सार्स, काय म्हणा जेवढी नावं अजून लेटेस्टपर्यंत एकदम कोरोनाचं नाव टाकून द्या त्याच्यात. इतक्या पॅन्डेमिक, इतक्या एपिडेमिक, इतक्या साथीच्या रोगांनी इतकं थैमान घातलं सेंचुरीज टुगेदर. 1876-77ला प्लेगची त्या शतकातली सगळ्यात मोठी साथ इंडियामध्ये तेव्हा म्हणजे भारतामध्ये आपल्या स्वातंत्र्यपूर्व भारतामध्ये आली. 1896-97ला पुन्हा दुसरी ब्युबॉनिक प्लेगची साथ आली. 1920ला स्पॅनिश फ्लू आला. यातली एकही पॅन्डेमिकची साथ पूर्ण जगाला किंवा मानवजातीला संपवू शकलेली नाही. हा हिस्ट्रीचा रेकॉर्ड आहे. विल दॅट कोरोना बी ब्रेकिंग दिस टाइम? नो. कॅन सिंगल व्हायरस बी जस्ट इरॅडिकेटिंग द ओव्हरऑल ह्युमन लाईफ? होमोसेपियनचं अस्तित्व पूर्ण पृथ्वीवरचं नष्ट.
इतक्या 93 लाख किंवा 1 कोटी वर्षांचा आपला इतिहास पाहिला तर या इतिहासाचा पुरावा हा की असं आजपर्यंत झालेलं नाही. असं तेव्हाही झालेलं नव्हतं जेव्हा आपल्या मेडिकल फॅसिलिटीज इतक्या कमकुवत आणि अशा होत्या. तर असं आता आपण इतके डेव्हलप झाल्यानंतर असं काही होईल याची काही शक्यता नाही. हे थांबेल का? हो, नक्की हो. कधी माहीत नाही. तोपर्यंत काय? तोपर्यंत टाइगर 3 बातें बस वही. टाइगर जिसको डरता है किंवा टाइगर को जो पसंद नहीं वही तो अपने को करने का है. त्याच्याशिवाय कसं थांबणार? आणि हे सगळं असं जाईल. तुम्हाला काय वाटतं? ॲडॅप्टेशन दॅट इज नॉट अ रॅडिकल प्रोसेस. प्रत्येकाच्या बुद्धिमत्तेची पातळी जर वेगळी असेल तर कोणती गोष्ट मी कधी शिकतो आणि माझ्या आचरणात आणतो याला माझ्या बुद्धीनुसार वेळ लागत असतो. जे बुद्धिमान आहेत त्यांनी स्वतःकरता पहिल्यांदा अडॉप्ट करावी ती गोष्ट आणि इमिजिएटली आपल्या आसपासच्या लोकांना वॉर्न करावं, अलर्ट करावं, रिक्वेस्ट करावी, अपील करावं, जे करता येईल ते करावं. काम पडलं तर आपल्या फॅमिलीतला असता तर योग्य ठिकाणी फटके मारावे, पण ते करून घ्यावं. हे हळूहळू जेव्हा होईल तेव्हा लोकांना सरकारी योजना वाटू शकते भारताची किंवा महात्मा हो का लावा लागते का सरकार म्हणते काय. कदाचित काही जण लोक विचारतील की काही भेटते का त्याचं, काही त्याचं भेटते का बा मास्क लावल्याचं काही किंवा सॅनिटायझर वापरत त्याचं काही भेटते का. किंवा सॅनिटायझर तर भेटते फुकटमध्ये पण ते वापरलं तर काही भेटते का. वॅक्सिन घेतलं काही भेटते का बा त्याच्यावर. म्हणजे वॅक्सिन फुकट आहे, वॅक्सिन फुकट सगळ्यांना वाटा. याच्याकरता विरोधी पक्ष पुन्हा मला राजकारणावर बोलायचंच नाही आहे. काही शहाणे राजकारणी असे आहे ज्यांनी परवा ठणठणी दादा ते सांगितलं की याच्यात तरी राजकारण करू नका. काही लोक आहेत इमानदारांनी तडफेनी काम करणारे, इकडून टँकर आण, तिकडून ऑक्सिजन आण, इकडून ते रेमडेसिवीरचं उत्पादन चालू करून. मला नाव घ्यायचं नाही कोणाचं, कारण मी कोणाचं नाव घेतलं तर मायावर शिक्का लागेल ना की हा या पार्टीचा आहे. म्हणजे बाकीचे लोक तुटून पडले मायावर. मी मास्तर माणूस आहे, मी अपक्षभर आहे. आणि त्यांचे कोणाचेही पॉलिटिकल किंवा काय कोणतेही बायस जे आहे ते डिस्कस करून फायदा नाही. ये ऐसे अगर हम सब मिलके काम करेंगे. तुमच्या टायटल्समध्ये तुम्ही दिलं ना रुक जाना नहीं तू कहीं हार के, एक टायटल तुम्ही सजेस्ट केलं होतं. इट वॉज अप्रोप्रिएट. साथी हाथ बढ़ाना साथी रे, इट वॉज ऑल्सो अप्रोप्रिएट. दिल है छोटा सा छोटी सी आशा, दॅट वॉज ऑल्सो अप्रोप्रिएट. एक आशाच आहे याच्यावर माणूस आपण सगळे जगून आहोत. आणि इथे थांबून इथे हारून चालणारच नाही आहे. जंग जब खतम नाही होईल. युद्धामध्ये सूतक पायाला सुद्धा वेळ नसतो असं वाक्य आहे. आणि हे जर युद्धच असेल करोना आहे तर आपल्याला सूतक पायाला सुद्धा वेळ असायला नको आणि तो असू नये. फालतू गोष्टींची अवडंबर कोणी करत असतील, पॅनिक करणाऱ्या मीडिया असतील, बॅन करा. ते कार्यक्रम नका बघू ज्यांनी डोकं खराब होतं. पण म्हणून मीडिया बॅन नका करू. मीडियाची इन्फॉर्मेशन जी आहे ती जरुरी आहे. फलाने तुमच्या गावात उद्या वॅक्सिनेशन होत आहे की नाही हे तर तुम्हाला कळायला पाहिजे ना. हा काय मला माहीतच नव्हतं म्हणजे झाला की शूट करायला पाहिजे तुला. तुझ्या गावात कधी काय हे तुला माहीत नाही तर तू रेडिओ टी व्ही काय तुझं व्हॉट्सॲप हे इतकं सगळं मेसेज ते कर ना. हां, पॅनिक करणारी मीडिया जी एका याच्यातून प्रेत काय वाहून नेली कोणत्या ॲम्ब्युलन्समधून याच्यावरून इतका गजब उडाला या काय देशात किंवा मीडियामध्ये किंवा ते हे नव्हती बा काहीतरी ॲम्ब्युलन्स अवेलेबल नव्हत्या म्हणून काय 2 की 4-5 काहीतरी मृतदेह एका याच्यातून. अरे ही परिस्थिती अशी आहे की लॉजिस्टिक्सच्या फॅसिलिटी जर कमी पडत असतील तर तसं करायला लागेल. आणि 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 माझा मीडियाला प्रश्न छोटासा, मी कोणाला प्रश्न विचारणार यार, चिल्लर मास्तर मी. मृतदेह 3 एका ॲम्ब्युलन्समधून नेले म्हणून त्यांची विटंबना झाली हे आपल्याला वाटत असेल तर आपल्या राज्यांमधल्या किंवा कोणते तमाम भारतांमधल्या कुठल्याही भयंकर भयान रस्त्यांवरून आणि त्यातल्या गड्ड्यांवरून कधीही टायर फुटून उलटी होऊ शकेल अशा काळ्या पिवळ्यांना 1+9च्या लायसन्समध्ये 15-15, 18-18 जिवंत लोक कोंबून जेव्हा नेले जातात तेव्हा त्यांची विटंबना होताना कोणाला दिसत नाही. शुड आय आस्क दिस और नॉट एंड टू whom I ask this or not? मेरे को ये सवाल नहीं करना है किसी से. ये सवाल करने का वक्त ही नहीं है. ये जवाब जितने मिले हैं उनके ऊपर अमल करने का है. जोपर्यंत आपण त्या टास्क फोर्सचे जो कोविडच्या अगेन्स्ट काम करतोय त्याचे पार्ट नाही तोपर्यंत शांत बसायचं आहे, काहीच करायचं नाही आहे. आणि नंतर जेव्हा हे पूर्ण नॉर्मलाइज होईल तेव्हा आपल्याला करण्यासारखी खूप कामं आहे ती आत्ता आठवून ठेवायची आहे. त्याचं स्पेड वर्क जे आहे ते आत्ता करून ठेवायचं आहे. त्याची प्रिपरेटरी कल्टिवेशन जी आहे त्याची आधीची पूर्वतयारी जी आहे ही नॅचरली आत्ता करून ठेवायची आहे. हे आत्ता करण्यासारखं आहे आणि हे घरात बसून इझिली होऊ शकतं. कोणी तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही. नॉर्मल लाईफ होईल. लोक खूप मोठे असतात रे, लोकांमध्ये खूप ताकद असते, खूप खूप. वेन दे डिसाईड, वेन दे अंडरस्टँड. जगन्नाथाचा एवढा मोठा रथ बिना कोणत्या मशीनचा मोटरचा वाहून नेतात ते लोक असतात.
मग त्याची कॉपी गावागावातल्या जत्रेमध्ये 10-10, 12-12 बैलगाड्या एकमेकाला टांगून, एकमेकाला काय बांधून, बिना बैलांच्या ना, लोक त्यांच्या ताकदीने नाही, फक्त त्यांच्या विल पॉवरने ओढत येतात रे, ते लोक असतात. इतके भूकंप नाही येऊनच गेलं की कुठे काय झालं, किल्लारी किंवा भुज किंवा जे काय चामोली, हे सगळे तसे तसे उभे करू शकलो ना आपण, ते पण लोकच असतात. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात येणारे इतके मोठे पूर आणि त्या गावातून किंवा त्या पुलावरून ये जा करणारे असंख्य प्रवासी, त्या पुराच्या पाण्यामध्ये घट्ट पाय रोवून ते जे प्रवासी आहेत त्यांना पैल तीरावर नेऊन सोडतात, ते अनोळखी लोक. लोकांच्या लग्नांमध्ये बेभानून नाचणारे पण लोक, लोकांकडच्या दुःखांनी डोळ्यात पाणी येणारे पण लोक. लोक काहीही करू शकतात जेव्हा लोकांना ते सगळं कळतं, पटतं. लोकांना कोरोना कळत नाही आहे, पूर्णपणे कळला नाही आहे, म्हणून हे कन्फ्युजन. आणि हे कन्फ्युजन दूर करण्याकरता आपण जेवढे प्रयत्न करू तेवढं नॅचरली हे इझिली होईल. आणि ते होईल तेव्हा नॅचरली लोक काहीही करू शकतील जर ते तितक्या पॉझिटिव्हिटीने आले तर. आता याच्यामध्ये काही लोक पुन्हा तसे दिसतील वाईट, तर तो भाग वेगळा. मला ते जगन्नाथावाले लोक एक्सपेक्टेड. मला पुराच्या पाण्यात जे आहे ते उड्या टाकणारे आणि वाहत जाणारे लोकांना किंवा वाहनांना घट्ट धरून ठेवणारे, नंतर जीव वाचवणारे जे ते लोक अपेक्षित. कोणी कोणते पर्वत उचलले काय बोट लावून वगैरे, हे लिटरली झालं की नाही मला माहीत नाही, पण कामाचे तेवढे डोंगरचं डोंगर उचलणारी माणसं, डोंगरा एवढी मोठी माणसं या भारतात, या राज्यात, या आपल्या आसपासच्या मानवजातीमध्ये होती, आहेत. आपल्यापैकी पण काही लोक कदाचित त्याचा पार्ट अँड पार्सल असतील. हे सगळे लोक जोपर्यंत आहे तोपर्यंत या मानवजातीचं पूर्णपणे शेवटपर्यंत निपातून काहीतरी बिघडेल वगैरे इतक्या निगेटिव्हिटीमध्ये जाण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. लोक असे असतातच. लोक म्हणजे तुम्ही आणि मी. काय म्हणू आता, तुम्ही आणि मी सोडून सगळे की तुम्ही आणि मी धरून सगळे. आधीचेही आणि हेही लोक असेच असतात. तुम्ही आणि मी धरूनही सगळे, तुम्ही आणि मी सोडूनही सगळे. हे जे लोकशाही आहे ना, मग सरकारला किंवा कोणाला शिव्या करून काय करायचं. आणि कोरोना आता प्युअरली लोकशाहीचा रोग आहे. लोकांकडून लोकांना, लोकांमध्ये गेल्यावर होणारा रोग म्हणजे कोरोना. बाय द पीपल, ऑफ द पीपल, फॉर द पीपल. जशी डेमोक्रेसीची व्याख्या लिंकनने केली तशी कोरोनाची ही एक, कोणताही रोग नाही ही जशी कोरोनाची एक व्याख्या होती, तशी लोकांकडून लोकांना, लोकांमध्ये गेल्यावर होणारा रोग म्हणजे कोरोना. असं असेल तर लोकांमध्ये जाऊ नका, लोकांना दुरून काव कसं काय तिथेच राहा, येऊ नको, जास्त असेल म्हणून गळ्यात गळे घालू नको. ही पथ्य आपण जितक्या लवकर शिकू तितक्या लवकर. ये क्या ये स्थिति ऐसी रहेगी नहीं, और क्या ये स्थिति इमिजिएटली सुधरेगी नाही. आपल्याला पाहिजे तसंच आयुष्य जर वाटत असतं तर मग सगळं सोपं झालं असतं. हर बार मैं चाहूँ उसी तरह से ज़िंदगी हो तो ये नहीं हो सकता. मैं जब खुशी चाहूँ तो खुशी, मेरे को जब गम नहीं चाहिए तो शायद गम नहीं, ये नहीं हो सकता. ज़िंदगी के अहम दो पहलू, एक खुशी दूसरा गम, ये होगा. तुमच्या आधीच्या व्याख्यानात मी म्हटलं होतं जिंदगी में ऐसा मेरे साथी क्यों, की ही रखरखीत दुपार जी आहे, ही टळटळीत दुपार जी आहे, हा तापवून काढणारा सूर्य आणि ऊन जे आहे, ही अंगाची होणारी काहिली जी आहे, ही कधी थांबणार नाही, याला आपण शिव्या घालतोय. मग मी असं म्हटलं होतं की कोई दोपहर ऐसी नहीं जो शाम में ढली नहीं, और फिर कोई शाम ऐसी ना हो जो रात में तब्दील ना हो. हर रात की सुबह होती ही है, और ऐसी कोई सुबह नहीं जिसमें कोई सूरज ना हो, और ऐसा सूरज तो है नहीं जिसमें रोशनी ना हो. तो जब एक दिन, एक क्षण, एक लम्हा, कभी ना कभी ये रोशनियां आने वाली है, तो फिर आज ये मायूसी क्यों. आज इस अंधियारी रात के लिए ये सन्नाटा, ये दहशत, ये खामोशी, ये अनसर्टनिटी, ये डर, ये क्यों. मैं मानता हूँ इस बार रात थोड़ी लंबी है, ज़्यादा गहरी, मगर सुबह होगी बॉस, पक्का. भीती वाटते ना, मान्य करून टाका. येस, मला भीती वाटते. अनिश्चितता वाटते ना, मान्य करून टाका. मला अनिश्चितता वाटते. कंटाळा आलाय ना, मला पण आलाय. पण या सगळ्यातून मार्ग काय आहे निश्चितपणे. जिंदगी ऐसी चलेगी बॉस. हर बार वही नहीं होगा जो मैं सोचता हूँ. कभी गम, कभी खुशी, इसी का नाम तो जिंदगी है.
माझे डोळे कदाचित तुमचेही भरून आलेले, त्याच्यात कमीपणा वाटून घेऊ नका. चांगला जोक झाला तर हसणारा हा जरा हलका असतो. हसतो ना आपण, अजूनही हसतोय ना. चांगला जोक झाला तर हसणं हे जेवढं नॅचरल आहे आणि हसणारा हलका नसतो हे जेवढं सत्य, तेवढं खरंच दुःख झालं आणि भीती वाटली ना, तर डोळ्यात पाणी आलं ना, तर त्याच्यात वाईट काय यार. ये आंसू जब बह जाएंगे ना तो वो डर निकल जाएगा. ते दुःख जे आहे ना त्याची इंटेन्सिटी कमी होईल. देन आय विल बी रिज्युएनेटेड टू फाईट विथ द लाईफ अगेन and to fight with this calamity. Yes, I, not only I, you and we all and all the लोक, पुन्हा तेच लोक, हे सगळे तेव्हा रिज्युएनेट होतील. ये तो टेम्पररी है फेज, कितनी देर चलेगा मुझे नहीं पता, खत्म होगा पक्की बात. तोपर्यंत मेसेज हाच, स्टे सेफ, स्टे सेफ, स्टे अवे. कोरोना को समझ लो पूरा, लाइफ लॉन्ग नहीं आया कोरोना, ये जाएगा पक्का. क्या तब तक हम रहेंगे? आशा करते हैं हम रहेंगे. थैंक यू. रुकता हूं.